हॅलो. आदर्श आश्रमशाळा, माझा आवाज ऐकू येतोय का सर्वांना? तुम्ही कॅमेरा ऑन कराल का प्लीज? हो सर. तर किती स्टुडंट बसलेत ते पाहायचेत आणि काही क्वेश्चन्स असतील तर त्यांच्याशी जरा कम्युनिकेशन करायचं. सर मी एकटा बसला आहे सर. एकटाच बसलायस का तू आज? हो सर. नाव काय तुझं म्हटलं? प्रदीप. ओके प्रदीप. बाकीचे सगळेजण येतील हळूहळू. काही डाऊट्स असेल तुम्हाला तर अनम्यूट करून तुम्ही क्वेश्चन्स वगैरे विचारा. बऱ्याचदा कसं होतं की सगळेजण इंडिव्हिज्युअली जॉईन होतात आणि बरेच तुम्ही एकत्र जण जॉईन होत असाल आणि कोणाचा क्वेश्चन असेल काही तर तुम्ही कम्युनिकेट करा, अनम्यूट करा हो सर. माईक आणि विचारा. ठीक आहे. सगळ्यांचा एकत्र प्रश्न असेल की खूप काही प्रश्न विचारायचे तुम्हाला, काही डाऊट्स असतील तर एकदाच कोणीतरी हात हँड रेस केल्यानंतर मी काही मिनिटं थांबेल तुमच्या स्कूलमधनं काही क्वेश्चन्स आले तर. जर मी रिप्लाय नाही दिला तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये पण सांगू शकता. ठीक आहे. हो सर. आणि काही क्वेश्चन्स नसतील समजले किंवा काही कॉन्सेप्ट नसतील समजले तर विचारत चला, जेणेकरून इथे प्रॅक्टिसमध्ये जरी मिस्टेक झाली आपली तरी आपण एक्झाम मध्ये मिस्टेक नाही केली पाहिजे. ठीक आहे. हो सर. सो मी तुमचा कॅमेरा ऑफ केला तरी चालेल, जेणेकरून नेटवर्क स्टेबिलिटी व्यवस्थित राहील. मी माझा कॅमेरा ऑन ठेवला. ठीक आहे. हो. काही डाऊट्स असेल तर विचारा. हो सर. सगळ्यांना गुड इव्हनिंग. आपण लेक्चर स्टार्ट करतोय की प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपलं फिजिक्स रिझनिंग बद्दल कॉन्सेप्ट झाला होता. हा प्रदीप, कॅमेरा ऑफ केला तरी चालेल, जेणेकरून तुला व्यवस्थित पिक्चर दिसेल, माझा आवाज ऐकू. ठीक आहे. हो सर. सगळ्यांना माझी स्क्रीन दिसते ना? तर आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण फिजिक्स रिझनिंग मध्ये मोशन म्हणजे गती, इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युत धारा, ऑप्टिक्स म्हणजे प्रकाश, प्रकाशाचे रिफ्रॅक्शन रिफ्लेक्शन याबद्दल कॉन्सेप्ट शिकलो होतो आणि याच्यावरचे क्वेश्चन्स मी तुम्हाला दिले होते. तर मी थोडक्यात रिवाइज करतो हा टॉपिक आणि आपण आजचं सेशन स्टार्ट करूया. सो सायंटिफिक इनइक्विजिटिव्हनेस मध्ये आपण फिजिक्स रिझनिंग मध्ये जो कॉन्सेप्ट पाहिला होता तो असा होता की फर्स्ट मोशन मीन्स गती. मग ह्याच्यात फिजिक्स रिझनिंग मध्ये काय विचारतात की गतीवर आधारित आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यामध्ये डिस्टन्स असेल, डिस्प्लेसमेंट असेल. डिस्टन्स म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, याच्यामधले कॉन्सेप्टवर आधारित आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. तर डिस्टन्स मीन्स मी शॉर्ट मध्ये सांगितलं तर एखादा ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट ए अँड ऑब्जेक्ट बी, याच्यामधलं जे अंतर आपण मीटर स्केलने मेजर करतो त्याला आपण डिस्टन्स बोलतो. डिस्प्लेसमेंट मीन्स ऑब्जेक्ट ए पॉइंट पासून बी पॉइंट मध्ये त्याने किती डिस्टन्स कव्हर केलं. मीन्स एखादा पर्सन ए पॉइंट पासून बी पर्यंत चालत गेला 5 किलोमीटर अंतरावर, तर ते झालं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही. पण तो पर्सन पुन्हा बी पासून पुन्हा ए वरच आला तर त्यांनी डिस्टन्स 2 वेळा कव्हर केलं, पण डिस्प्लेसमेंट 0 असेल. का? कारण की डिस्प्लेसमेंट शॉर्टेस्ट डिस्टन्स इन अ इनिशियल पोझिशन अँड फायनल पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग तो पर्सन ए पासून बी पर्यंत गेला आणि बी पासून पुन्हा ए वर आला, त्यांनी आपली जागाच बदललेली नाही, त्याचं विस्थापनच झालेलं नसेल, तर त्याला आपण डिस्प्लेसमेंट नाही बोलू शकतो. ठीक आहे. अंतर म्हणजे दोन गोष्टींमधलं अंतर आपण स्केलने मेजर करतो. डिस्प्लेसमेंट मध्ये पण दोन गोष्टींमधलं अंतर, पण इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन म्हणजे सुरुवातीची स्थिती आणि फायनल स्थिती याच्यामध्ये काही ना काहीतरी फरक असला पाहिजे, त्याला आपण डिस्प्लेसमेंट बोलतो. नंतर स्पीड वेलॉसिटीचे काही क्वेश्चन्स असतात आपल्याला. युनिफॉर्म वेलॉसिटी काय असतं, युनिफॉर्म स्पीड काय असतील, तर हे सूत्र वगैरे लक्षात ठेवून आपल्याला ग्राफवर काही क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे. सो इन अ मोशन देर इज अ change in a position of an object with respect to time and a reference point. The scientific reasoning is in a motion focuses on understanding the relationship between distance, displacement, velocity, acceleration and time. जर मराठी मीडियम मध्ये बरेचसे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सांगतोय. गती म्हणजे अशी घटना त्याच्यामध्ये सुरुवातीचा स्थान आणि शेवटचं स्थान याच्यामध्ये फरक असला पाहिजे, अंतिम स्थान एका वेळेनुसार. तर ह्याच्यामध्ये 5 गोष्टी आपण महत्वाच्या मानतो. डिस्टन्स मीन्स अंतर, डिस्प्लेसमेंट मीन्स डिस्टन्स मीन्स अंतर आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे
विस्थापन, स्पीड म्हणजे चाल आणि वेलॉसिटी म्हणजे वेग. वेलॉसिटी म्हणजे वेग असतो. ठीक आहे. नेक्स्ट, युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय? सर, एक समान गती आणि नैक समान गती. एक समान गती आणि नैक समान गती याच्यामध्ये फरक असा की एखादा पर्सन एकाच स्पीडने एकाच स्पीडने ठराविक अंतर म्हणजे 10 मिनिटा, म्हणजे मी एक उदाहरण देतो की एक कार चालली आहे, तिचा वेग आहे 30 किलोमीटर प्रति आर, म्हणजे पर आर, 30 किलोमीटर पर आरने एखादी कार चालली आहे. ती एका तासामध्ये म्हणजे 1 आवर मध्ये 30 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करते. नेक्स्ट डिस्टन्स पुन्हा 30 किलोमीटर्स कव्हर करते. नेक्स्ट डिस्टन्स पुन्हा 30 किलोमीटर्स कव्हर करते पर आवरला. त्याचा स्पीड आणि डिस्टन्स कव्हर करण्याचा जो रेशो आहे तो एक्झॅक्टली सेम. तर त्याला आपण युनिफॉर्म मीन्स एक समान गती बोलतो. आणि नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय की गाडीचा स्पीड कधी 10 किलोमीटर होतोय, कधी 5 किलोमीटर होतोय आणि प्रति तासाला, आणि गाडीचे डिस्टन्स कव्हर करते ते कमी जास्त आहे. म्हणजे मला इथून माझ्या घरापासून शाळेमध्ये जायला रोज 5 मिनिटं लागतात. 5 मिनिटात मी बरोबर शाळेमध्ये जातो. पण कधी मला 10 मिनिटं लागतात, कधी 15 मिनिटं लागतात. अंतर तर तेवढंच आहे, पण वेळ कमी जास्त लागतोय. तर त्याला नॉन युनिफॉर्म मोशन बोलतो आपण. ठीक आहे. आणि ह्याच्याच आधारावर आपल्याला ग्राफ्स असतात आणि त्या ग्राफ्सवर आपल्याला क्वेश्चन विचारलेले असतात. सो मोशन मध्ये आपण हा पार्ट पाहिला होता आणि त्याच्यानंतर ग्राफचा पार्ट पाहिला होता. सो ग्राफ पार्ट इथे आहे. नेक्स्ट की डिस्टन्स टाईप ग्राफ मध्ये आपल्याला युनिफॉर्म मोशन पाहायला मिळते. डिस्टन्स टाइम ग्राफ असतो तो मोस्टली युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मोशनचा सिनारिओ दाखवतो आपल्याला की एक समान गती आहे का नैक समान गती आहे हे आपल्याला सांगत असतो. ठीक आहे. तर जो पिक्चर 1 आहे त्याच्यामध्ये एक स्टेडी लाईन येते, म्हणजे फर्स्ट स्टेशनरी बॉडी आणि फॉर युनिफॉर्म मोशन. स्टेशनरी बॉडी असेल तर प्रत्येक टाइमसाठी ती स्टेबलच राहिली आहे. तर आपल्याला युनिफॉर्म मोशन डिस्टन्स टाइम ग्राफ सांगू शकतो. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आलेख पाहून समजतं की ग्राफ युनिफॉर्म मोशन मध्ये आहे का नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये. हे ग्राफ्स वर आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. वेन ऑब्जेक्ट कव्हर इक्वल डिस्टन्स, मी तुम्हाला पुन्हा डेफिनेशन सांगतोय युनिफॉर्म मोशन म्हणजे काय. वेन ऑब्जेक्ट कव्हर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, एखादी वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर त्याला एक समान गती बोलतो. ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू. ठीक आहे. आणि एखादा ऑब्जेक्ट, वेन अन ऑब्जेक्ट कव्हर्स अनइक्वल बोलतोय मी इथे, अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, म्हणजे वेगवेगळं अंतर प्रत्येक वेळेस. म्हणजे 10 मिनिटात त्यांनी 15 किलोमीटर अंतर कापलं, पुढच्या 10 मिनिटामध्ये 5 किलोमीटर अंतर कापलं, पुढच्या 10 मिनिटामध्ये पुढच्या येणाऱ्या 10 मिनिटामध्ये त्यांनी 2 किलोमीटर अंतर कापलं. म्हणजे ऑब्जेक्ट्सनी वेळ घेतला 10 मिनिटाचा, पण प्रत्येक वेळेस कापलं जाणारं अंतर, म्हणजे एखाद्या कारने कापलं जाणारं अंतर हे वेगवेगळं होतं. त्याला प्रत्येक 10-10 मिनिटांनी आपण जेव्हा ऑब्झर्व करतो की कार कुठे पोहोचली, तर त्या कारने कापलेलं अंतर हे वेगवेगळं मिळालं पाहायला आपल्याला. तर त्याला आपण नॉन युनिफॉर्म मोशन असं बोलतो. त्याच्यानंतर ऍक्सेलरेशन मोशन. ऍक्सेलरेटेड मोशन म्हणजे काय असतं की गाडीच्या स्पीडमध्ये जो कमी जास्त स्पीड होतो त्याच्यामुळे अंतर कमी जास्त कापलं गेलं जातं, त्याला आपण ऍक्सेलरेशन बोलतो. मराठीमध्ये त्याला त्वरण बोललं जातं. काय बोललं जातं त्याला? त्वरण. आणि जो आपल्याला ग्राफ दिला जातो म्हणजे वेलॉसिटी टाइम ग्राफ ज्या वेळेस आपल्याला दिलेला असेल, वेलॉसिटी ऑफ टाइम ग्राफ, तो आपल्याला ऑलवेज, हे लक्षात ठेवा, क्वेश्चनवर आपल्याला विचारलं जातं, वेलॉसिटी टाइम ग्राफ आपल्याला डिस्प्लेसमेंट प्रेझेंट करून देतो आणि ऍक्सेलरेशन, आणि त्या वेलॉसिटी टाइम ग्राफचा जो स्लोप आहे तो आपल्याला ऍक्सेलरेशन प्रोड्यूस करून देतो. क्वेश्चन विचारले जातील ग्राफवर पण, तर आन्सर माहिती पाहिजे की ज्यावेळेस आपल्याला फर्स्ट ग्राफ जो दाखवलाय तो डिस्टन्स टाइम ग्राफ आपल्याला युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन दाखवतो. नेक्स्ट ग्राफचं जे नाव आहे वेलॉसिटी टाइम ग्राफ, तो आपल्याला
डिस्प्लेसमेंट दाखवतो आणि त्या ग्राफचा जो स्लोप आहे, चढ जो आहे, तो आपल्याला ऍक्सेलरेशन म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला त्वरण, सॉरी इंग्लिशमध्ये आपण त्याला ऍक्सेलरेशनला त्वरण असं बोलतो. ऍक्सेलरेशन हा इंग्लिश शब्द आहे, मराठी हा अर्थ आहे त्याचा त्वरण. नेक्स्ट आहे युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म मोशन. पुन्हा तुम्हाला कारचं पिक्चर दाखवून डायग्राम दाखवलेला आहे. हा मोशनचा पूर्ण पार्ट आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिला होता. त्याच्यानंतर आपण इलेक्ट्रिसिटी बद्दल पण क्वेश्चन्स पाहिले होते. तर विद्युत धारा म्हणजे काय, तर त्यातनं वाहणारा करंट म्हणजे विद्युत धारेचा प्रवाह, त्याच्यानुसार आपण विद्युत धारा शिकलो होतो. ह्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा होता ओहम्स लॉ. ओहम्स लॉने आपल्याला सांगितले, जेव्हा एखाद्या विद्युत धारेवर आपण विद्युत पोटेन्शियल म्हणजे पोटेन्शियलला आपण मराठीत विद्युत बोलतो, विद्युत विभवांतर बोलतो. सो विद्युत विभवांतर एखाद्या तारेवर आपण प्रयुक्त करतो म्हणजे अप्लाय करतो, तर त्याच्यातनं करंट फ्लो होतो. जेवढा व्होल्टेज आपण वाढवणार तेवढा करंट सुद्धा वाढणार. तर याच्यामध्ये आपण विद्युत रोधांची समांतर जोडणी, एकसर जोडणी आणि घरामध्ये आपण जे स्विचिंग बोर्ड वापरतो ते कसे असतात, तर त्याचं कनेक्शन काय होतं ते पाहिलं होतं. ओहम्स लॉ आपण पाहिला होता आणि रेझिस्टन्सचं सिरीज कनेक्शन अँड पॅरलल कनेक्शन आपण पाहिलं होतं. नेक्स्ट आपण ऑप्टिक्स साठी, प्रकाशशास्त्रासाठी प्रकाशाचे जे नियम होते, परावर्तन आणि अपवर्तन काय होतं, हे थोडक्यात पाहिलं होतं. हे याच्यावर आपला लास्ट लेक्चर मध्ये रिव्ह्यू झाला होता आणि याच्यावरचे क्वेश्चन्स मी तुम्हाला सॉल्व्ह करायला दिले होते. तर मी पूर्ण डिटेलमध्ये नाही जात, कारण की आपण लास्ट लेक्चर मध्ये पूर्ण हा डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे. तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मध्ये आपल्याला क्वेश्चन विचारला जातो की जेव्हा मीडियम चेंज होतं त्यावेळेस लाईट जी आहे फर्स्ट मीडियम मधनं सेकंड मीडियम मध्ये जाते, त्यावेळेस ती लाईट बेंड होते. हे जे क्वेश्चन्स मी तुम्हाला देतोय, पीपीटी तुमच्या समोर प्रेझेंट आहेत, ज्या गोष्टी सांगतोय, तर त्याच्यावर तुम्हाला एमसीक्यू क्वेश्चन्स विचारले जातील. सो तुमची थेअरी पण तेवढी स्ट्रॉंग पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन समजला तर त्याचा आन्सर परफेक्ट लिहिता आला पाहिजे. तो आपण हे लास्ट लेक्चर मध्ये कम्प्लीट केलं होतं. आज आपला पुढचा जो पॉइंट आहे तो आपण पाहूया. नेक्स्ट आहे, हा, कुणाला काही डाऊट आहे का? कुणीतरी माईक ऑन. हा विवेक, काही प्रॉब्लेम आहे का, तुला काही समजलं नाही का? प्रिव्हियस लेक्चर मधला जो रेकॉर्डिंग आहे तुम्हाला ग्रुपवर मिळून जाईल. जर कोणाला काही कॉन्सेप्ट मध्ये डाऊट असेल तर आपण नेक्स्ट पार्ट कडे जाऊया. क्वेश्चन्स तुम्ही सगळ्यांनी सॉल्व्ह केले होते का? हॅलो, माझा आवाज येतो ऐकू सर्वांना? हा, क्वेश्चन्स मध्ये काही डाऊट्स असतील तरी सांगा, किंवा आपण सर्वात शेवटी पुन्हा त्या क्वेश्चनवर जाऊयात. आपण पहिला आजचा जो टॉपिक आहे केमिस्ट्री रिझनिंग तो कम्प्लीट करू, क्वेश्चन आन्सर सेशन स्टार्ट करू, आणि जर तुम्हाला प्रिव्हियस क्वेश्चन्स मध्ये काही डाऊट्स असतील, एखाद्याचा आन्सर समजला नसेल, तर आपण ते पण क्लिअर करूया. ठीक आहे. सो आजचं जे सेशन आहे ते सायंटिफिक इनइक्विजिटिव्हनेस मधलं आज डे 5 सेशन आहे आपलं. तर याच्यामध्ये आपण केमिस्ट्री रिझनिंग पाहणार आहोत. रसायनशास्त्रामध्ये ज्या आपल्याला रिझनिंग वर क्वेश्चन्स विचारले जातात, म्हणजे क्वेश्चन असतील त्याच्या मागचं रिझन काय, यावर क्वेश्चन असतात. तर याच्यामध्ये आपण दोन गोष्टींचा जास्त स्टडी करणार आहोत. एक तर रिॲक्शन्स म्हणजे अभिक्रिया, आणि पिरियॉडिक टेबल म्हणजे आवर्त सारणी. याच्यावर आधारित आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. तर तुम्हाला रिॲक्शन आणि पिरियॉडिक टेबल याबद्दल माहिती आहे का? तुम्हा सर्वांना विचारतो, रिॲक्शन आणि पिरियॉडिक टेबल. साई जगताप, तुला माहिती आहे का? साई जगतापला आवाज येतोय माझा? खुशी? येस सर. हा, केमिस्ट्री मध्ये आपल्याला रिॲक्शन आणि पिरियॉडिक टेबल हे माहिती आहे का तुला? पिरियॉडिक टेबल बद्दल काय माहिती आहे का तुला, किंवा रिॲक्शन्स काय असतात त्याच्याबद्दल काय माहिती आहे का? सर ऍक्च्युली ना तुमचा आवाज ब्रेक होतोय. अजूनही ब्रेक होतोय? हा. एक मिनिट. आता येतोय आवाज? हॅलो, आता येतोय का आवाज? खुशी, आता येतोय आवाज ऐकून? हो सर. हा.
मी क्वेश्चन विचारला की केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला रिॲक्शन आणि पिरियॉडिक टेबल याबद्दल काही माहिती आहे का खुशी? विवेक, तुला माहिती आहे का? मला खुशी आन्सर सांगतेस का? मग मी विवेकडे जातो. सर आवडतं सारणी ना पिरियोडिक टेबल म्हणजे. हो हो, आवर्त सारणी. ठीक आहे विवेक, तू सांगू शकतोस? येस सर. पिरियोडिक टेबल म्हणजे त्यामध्ये नॉन मेटल्स, मेटल्स, जे रेडिओ ऍक्टिव्ह मेटल्स हे सर्व त्याच्यामध्ये. व्हेरी गुड बेटा, थँक्यू. आता केमिस्ट्रीमध्ये जे आपण रिॲक्शन पाहतो ना, त्या रिॲक्शनचा बेस आणि पिरियॉडिक टेबल याच्यावर आपल्याला सायंटिफिक इनक्विजिटिव्हनेस मध्ये क्वेश्चन्स आहेत. तर ज्यांना कुणाला माहित नसेल तर आज आपण ते डिटेलमध्ये पाहूया. आपल्याला 10th मध्ये सेकंड लेसन आहे. 10th स्टँडर्डचे जे स्टुडंट असतील त्यांना पिरियॉडिक टेबल्स बद्दल माहिती असेल. तर पहिलं आपल्याला पिरियॉडिक टेबल्स मध्ये जे पिरियड्स असतात, ग्रुप्स असतात, त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे की एलिमेंट्स कसे अरेंज केलेले आहेत त्याची इन्फॉर्मेशन असेल आणि त्याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. सो आपण पुन्हा त्याचा रिव्ह्यू करू. काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला विचाराल. सो स्लाइड स्टार्ट करतो मी. सगळ्यांना सेकंड स्लाइड दिसत असेल. केमिस्ट्रीमध्ये रिझनिंग मध्ये आपण रासायनिक अभिक्रिया पाहतो. रासायनिक अभिक्रिया काय असतात तर सर तुमची स्क्रीन दिसत नाहीये. अजूनही दिसत नाहीये. नाही. बाकीच्यांना दिसते का? विवेक, वैष्णवी, सर येस सर. हा साई. सई दिसते का स्क्रीन माझी? दिसते सर. खुशी, तुला नाही दिसत तर एकदा मीटिंग लेफ्ट करून पुन्हा रिजॉईन कर. मे बी Yes, sir. नेटवर्क इश्यू असू शकतो. हो ठीक सर. आहे. केमिस्ट्री रिझनिंग मध्ये आपण पहिलं कॉन्सेप्ट समजून घेऊया की केमिस्ट्रीमध्ये जे आपण रिॲक्शन करतो त्याचा रिझनिंग अप्रोच कशावर असतो. म्हणजे आपल्याला जे उत्तर द्यायचं असतं रिॲक्शन्सवर ते काय असतं ते पाहून घेऊया. ठीक आहे. तर सिम्पल एक्सप्लेनेशन आहे, कारण की ह्याच्यामध्ये आपण बऱ्याचदा काय करतो, हा जो कॉन्सेप्ट पाहतो ना, तर रिॲक्शन किती महत्वाची आहे, ती कशामुळे बदलते, हे सगळं माहिती असलं पाहिजे आपल्याला. सो इन अ केमिस्ट्री द केमिकल रिॲक्शन इज द प्रोसेस in which one or more substance, that is reactants, change into the new substance. It's called as a product. म्हणजे जेव्हा आपण एखादी रासायनिक अभिक्रिया करतो त्याच्यामध्ये एक किंवा दोन पदार्थ किंवा दोनहून अधिक पदार्थ असतात, त्यांना एकत्र करतो, त्याला आपण अभिकारक, मराठीमध्ये अभिकारक बोलतो, इंग्लिशमध्ये रिॲक्टंट्स बोलतो आपण त्याला. आपल्याला रिॲक्टंट्स वर्ड माहिती असला पाहिजे. नंतर क्वेश्चन मध्ये आपण ज्यावेळेस क्वेश्चन रीड करतो बऱ्याच लोकांना असं वाटतं की मला त्याचा अर्थ कळाला नाही, तर मी तुम्हाला सोपं पडावा म्हणून मराठीत इथे काही गोष्टी लिहून दिलेल्या आहेत. तर तुम्ही मोस्ट ऑफ टाइम इंग्लिशचा यूज जास्त कराल. हा, नाही समजेल त्यावेळेस मी आहेच, पण तुमचं इंग्लिश पण तेवढं व्यवस्थित असलं पाहिजे. सो रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय? सो इन अ केमिकल रिॲक्शन ही एक प्रोसेस आहे, एक अशी अभिक्रिया आहे की त्याच्यामध्ये एक किंवा दोन पदार्थ आपण एकत्र करतो, त्याला गरम करतो, काही त्याच्यामध्ये ऍडिशन करतो आणि त्याच्यापासून एक नवीन प्रोडक्ट तयार होतं, म्हणजे उत्पादित तयार होतं. त्याला आपण केमिकल रिॲक्शन बोलतो. ठीक आहे. तर इन अ सायंटिफिक रिझनिंग ज्यावेळेस आपल्याला क्वेश्चन विचारले जातात, वी आस्क, म्हणजे आपल्याला असे क्वेश्चन विचारले जातात, व्हाय डज द रिॲक्शन हॅपन? ही अभिक्रिया का घडली, का अशी झाली अभिक्रिया, असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. सेकंड क्वेश्चन असा विचारला जातो की ह्या रासायनिक अभिक्रियेमध्ये कोणते बदल झाले, म्हणजे कोणते रासायनिक बदल झाले, भौतिक बदल झाले, काय घटना घडली याच्यामध्ये, हे असे आपल्याला प्रश्न विचारले जातात. ह्याच्यावर आपल्याला एमसीक्यू असतात. आणि लास्टचा जो क्वेश्चन आहे आपल्याला, हाऊ एनर्जी इज इन्व्हॉल्ड, म्हणजे याच्यामध्ये कोणती ऊर्जा कशी वापरली गेली, ह्याचं एक उदाहरण आपल्याला प्रश्नांमध्ये विचारलं जातं. ह्याच्यावरचे क्वेश्चन आपल्याला 3 पॅरामीटर मध्येच असतात की अभिक्रिया का घडली, अभिक्रियेमध्ये कोणते बदल झाले, आणि नेक्स्ट जो क्वेश्चन असतो की याच्यामध्ये कोणती ऊर्जा वापरली गेली. मग ह्याच्यामध्ये आपल्याला केमिकल रिॲक्शनचे टाइप्स माहिती पाहिजे की कोणकोणत्या प्रकारच्या केमिकल रिॲक्शन्स असतात आणि त्याच्यानंतर कोणती रिॲक्शन आपण वापरल्यानंतर काय बदल होतात हे आपल्याला बेसिक मध्ये माहिती पाहिजेत. इयत्ता 10वीच्या मुलांना
रासायनिक अभिक्रियांवर आधारित खूप काही प्रश्न आहेत आपल्याला प्रॅक्टिकलच्या बुकमध्ये पण मिळतील. आणि नेक्स्ट जो आहे तो हाऊ एनर्जी इज इन्व्हॉल्ड, तर ऊर्जा कशी वापरली गेली ते आपल्याला प्रश्न विचारले. ह्याचं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलंय. आयन प्लस ऑक्सिजन रिॲक्शन झाल्यानंतर उत्पादित म्हणजे जे आपल्याला प्रोडक्ट मिळतं ते रस्ट म्हणून मिळतं. आता आयन मीन्स काय, लोखंड असतं. लोखंडाचं जर अभिक्रिया ऑक्सिजन सोबत झाली तर, आणि पाण्याशी झाली, ऑक्सिजन मधल्या हवेमध्ये पाणी पण असतं, हवेमध्ये पाण्याचं प्रमाण पण असतं. सो लोखंडाची ऑक्सिजन आणि पाण्याशी अभिक्रिया ज्यावेळेस होते तर त्याच्यापासून काय तयार होतं, तर रस तयार होतो इन द फॉर्म ऑफ गंज तयार होतो. म्हणजे काही दिवसांनी बोलतो ना की कोणतेही लोखंडाचे जे मटेरियल्स असतात त्याच्यावर ना ऑइलिंग केलं जातं. का ऑइलिंग केलं जातं, कारण की हवेतला जो ऑक्सिजन आहे आणि पाणी आहे त्याचं त्या लोखंडासोबत म्हणजे आयन सोबत काय होते, अभिक्रिया घडत असते. आणि जर आपण ऑइलिंग केलं तर ते एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येत नाहीत आणि ती अभिक्रिया काय होते, स्टॉप केली जाते. पण बऱ्याच दिवसांनी आपण कलर केला नसेल त्या आयनला तर त्याचं रिॲक्शन होऊन रस्ट मध्ये रूपांतर होतं. काही दिवसांनी ते जे लोखंड आहे ते गंजून जातं. तर हा प्रोसेस सगळ्यांना माहिती आहे. आणि एक मी तुम्हाला उदाहरण देतो, म्हणजे क्वेश्चन विचारतोय, मला भाग्यश्री याचं एक्झाम्पल देईल. भाग्यश्री, माझा आवाज ऐकू येतोय तुला? येस सर. हा. लिंबू सरबत आपण घरी करतो, त्याच्यामधले रिॲक्टंट्स काय आणि प्रोडक्ट काय? सोपं उदाहरण दिलंय, इयत्ता 6वी-7वीचं एक्झाम्पल आलं पाहिजेत आपल्याला. सर प्रोडक्ट हा लिंबू आहे आणि रिएक्टंट हे सरबत झालंय. रिॲक्टंट हे सरबत, प्रोडक्ट हा लिंबू. मी डेफिनेशन दिली त्यातनं अर्थ कळाला का तुला? मराठीमध्ये पण आहे डेफिनेशन आणि इंग्लिशमध्ये पण आहे. रासायनिक सर, अभिक्रियामध्ये हा, एकदा रिपीट करता का? काय रिपीट करू बेटा? हे तुम्ही हे एक्झाम्पल दिले होते ते. कोणतं, लोखंडाचं का लिंबू सरबतचं? लोखंडाचं सर. हा, इथे जे एक्झाम्पल दिलंय ना, आयन प्लस ऑक्सिजन ह्यांची अभिक्रिया होते आणि रस तयार होतो. रस्ट म्हणजे गंज तयार होतो. तर मी याचं उदाहरण दिलं होतं की लोखंड जर आपण बऱ्याच दिवस वापरलं नाही आणि उघड्यावर ठेवलं असेल, म्हणजे घराच्या बाहेर वगैरे जाळी वगैरे असते, आपण गॅलरीला ग्रिल मारतो लोखंडाची, त्याला खूप दिवस झाला आपण ऑइलिंग केलं नाही किंवा पेंट केला नाही, तर काही दिवसांनी ना त्या जाळीवर आपल्याला गंज पाहायला मिळतो. तो का होतो, तर ह्याच्यामध्ये केमिस्ट्री म्हणजे रासायनिक अभिक्रिया महत्वाची, केमिकल रिॲक्शन घडते, त्यामुळं त्याच्यावर गंज पाहायला मिळतो आपल्याला. ते कसं ते सांगतो की लोखंड आयन आहे आणि हवेमध्ये ना आर्द्रता पण असते, मॉइश्चर पण असतं. हवेमध्ये सगळे वायू मिक्स असतात, त्यात ऑक्सिजन पण असतो आणि हवेमध्ये पाण्याचं प्रमाण पण असतं. ठीक आहे, पाऊस वगैरे पडतो त्यावेळेस ते लोखंडावर पाणी पडतं, नंतर हवा त्याच्यासोबत मिक्स केली जाते त्या लोखंडाच्या जाळीवर. तर त्याच्यामधनं जी अभिक्रिया घडते तर त्याच्यापासून काय होतो, रस तयार होतो. आणि जर हा रस्ट आपल्याला रोखायचा असेल, म्हणजे थांबवायचा असेल, तर आपण काय केलं पाहिजे, प्रत्येक वर्षांनी किंवा 6-7 महिन्यांनी ती जाळी साफ करून त्याला ऑइलिंग केलं पाहिजे. अदरवाईज त्या जाळीला कलर पेंट केला पाहिजे, जेणेकरून लोखंडाची आणि हवेतील पाण्याची जी अभिक्रिया होते ऑक्सिजन सोबत, लोखंडाची आयन सोबत जी ऑक्सिजन सोबत जी रिॲक्शन होते, अभिक्रिया होते, त्याच्यापासून रस तयार होणार नाही. हे मी उदाहरण दिलं होतं. लोखंड, ऑक्सिजन व पाणी हे तिघ जण एकत्र येतात. आता इथे 3 प्रोडक्ट झाले, 3 रिॲक्टंट झाले. लोखंड आलं, ऑक्सिजन आला आणि वॉटर आलं. आयन, ऑक्सिजन अँड वॉटर, दीज 3 आर रिॲक्टंट्स. हे रिॲक्टंट्स आहेत आणि हे जेव्हा एकत्र येतात एक प्रोडक्ट तयार करतात. सो दॅट प्रोडक्ट इज रस्ट. रस्ट मीन्स गंज. सर मला ना ते अभिकारक आणि उत्पादित ते समजलं नव्हतं. आता रिएक्टंट आणि प्रोडक्ट समजलं. ठीक आहे, मग आता मी तुला क्वेश्चन विचारला होता भाग्यश्रीला की जर लिंबू सरबत बनवायचं आहे तर काय रिॲक्टंट्स काय असतील आणि प्रोडक्ट काय असेल, आता सांगू शकते भाग्यश्री? सर रिएक्टंट हा निंबू आहे आणि प्रोडक्ट हे ते नवीन तयार झालेलं सरबत आहे. हा, मग ह्यात रिॲक्टंट्स मध्ये तू काय लिंबू सरबत मध्ये काय काय गोष्टी टाकशील तर ते रिॲक्टंट्स म्हणून काम करतील?
उत्तर बरोबर आहे, पण अर्धवट बरोबर आहे. प्रथमेश, तू सांगू शकतो? मी सोपं उदाहरण दिले जेणेकरून तुम्ही त्या गोष्टीपर्यंत पोहोचाल, म्हणजे रिॲक्शन्स पर्यंत पोहोचाल. केमिकल रिॲक्शन काय आहे त्याच्यापर्यंत पोहोचाल. मी सांगतो. सर म्हणजे आपण ज्या ज्या वस्तूंपासून एक दुसरं प्रोडक्ट क्रिएट करतो तर ते प्रोडक्ट असतं आणि ते तयार करण्यासाठी ज्या ज्या वस्तूंचा वापर करतो त्या ज्या वस्तू असतात ते रिएक्टंट असतात. ठीक आहे, आता आपण समजून घेऊया. इथं रिॲक्टंट्स म्हणून ना तुम्ही 3 किंवा 4 गोष्टी वापरू शकता. ठीक आहे. एक तर लिंबू, साखर, पाणी आणि सॉल्ट म्हणजे मीठ. लेमन, वॉटर, शुगर आणि सॉल्ट हे 4 रिॲक्टंट झाले. त्यांना एकत्र केलं, मिक्स केले, हे रिॲक्टंट होते. ह्याच्यापासून प्रोडक्ट काय मिळालं आपल्याला? ज्यूस मिळाला, लेमन ज्यूस, लिंबू सरबत मिळालं. त्यातला लिंबू हा मेन रिॲक्टंट आहे. बाकीचे जे वॉटर वगैरे आहेत ते पण रिॲक्टंट म्हणूनच काम केलं, पण त्यांचा रेशो, आता मी 2 ड्रम भरून किंवा एक हंडा भरून मी पाणी घेतलं आणि त्यात एकच लिंबू पिळला आणि एकच चमचा साखर टाकली, एवढूसा एक चमचा मीठ टाकलं, तर ते लिंबू पाणी होणार नाही ना, त्याची चव पाण्यासारखीच लागेल. मग तो रेशो पण आपल्याला तसा चेंजेस करावा लागतो. मग ह्यातला रिॲक्टंट काय होते तर 3 पार्ट होते. आपल्याला लेमन घेतलं होतं, वॉटर घेतलं होतं, सॉल्ट घेतलं होतं आणि शुगर घेतलं होतं. हे रिॲक्टंट्स होते आणि हे सगळे जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक नवीन प्रोडक्ट बनवतात. दॅट इज अवर उत्पादित. समजलंय? भाग्यश्री, क्वेश्चन समजला होता का? एक्सप्लेनेशन समजलंय व्यवस्थित? पुढे जाऊयात आपण. हो सर, समजलं. ठीक आहे. नेक्स्ट, तर टाइप्स ऑफ रिएक्शन आपल्याला केमिस्ट्री ऑफ रिएक्शन्स मध्ये, आपल्याला रिझनिंग मध्ये ऍटलिस्ट टाइप्स ऑफ रिएक्शन महत्वाच्या आहेत, त्या कळल्या पाहिजेत. कॉम्बिनेशन म्हणजे संयोजन अभिक्रिया, ज्याला मराठीत संयोजन अभिक्रिया बोलतो आपण किंवा संयोग अभिक्रिया बोलतो. ऍक्च्युअली संयोग अभिक्रिया हा शब्द आपल्या पुस्तकात आहे, सायन्सच्या पुस्तकात, जे सेमी इंग्लिश किंवा इंग्लिश मिडियम, मराठी मीडियम मध्ये रीड करतील तर त्यांना संयोग अभिक्रिया आहे, कॉम्बिनेशन रिएक्शन. तर त्याच्यामध्ये काय करतो, 2 किंवा 3 रिएक्टंट, अभिकारक जे आहेत आपण एकत्र आणतो आणि त्याच्यापासून एकच प्रोडक्ट मिळतात. फॉर एक्झाम्पल सोडियम अँड क्लोराईड. मी इथे एक्झाम्पल तुम्हाला देतोय कारण की हे एक्झाम्पल तुम्ही 9th स्टँडर्ड पर्यंत पुस्तकात वाचलेले आहेत, नसतील वाचले तर तुम्ही ऐकलेले तर असतील नक्कीच. कॉम्बिनेशन रिएक्शन मध्ये संयोजन अभिक्रिया, 2 गोष्टी एकत्र आणायच्या आणि त्याच्यापासून एक नवीन प्रोडक्ट बनवायचं. फॉर एक्झाम्पल सॉल्टचं मी देतोय, म्हणजे जे रेग्युलर आपण घरात यूज करतो ना, ते मीठ. ते मीठ कशापासून बनतं तर सोडियम क्लोराईड पासून बनतं. एक एलिमेंट घेतला सोडियम, दुसरा घेतला क्लोरीन, ह्या दोघांना आपण मिक्स केलं म्हणजे कंबाईन केलं एकत्र, तर त्याच्यापासून एकच प्रोडक्ट आपल्याला मिळतं. त्या प्रोडक्टला बोलतो आपण सॉल्ट. सो याला आपण संयोग अभिक्रिया बोलतो, कॉम्बिनेशन अभिक्रिया बोलतो. विघटन अभिक्रिया म्हणजे काय की डिकम्पोजिशन रिएक्शन, एकत्र गोष्टी असेल त्याला वेगवेगळ्या भागामध्ये तोडलं जातं, त्याला बोलतो आपण विघटन अभिक्रिया. आणि डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे विस्थापन अभिक्रिया, त्याला बोलतो आपण वन एलिमेंट रिप्लेस टू अनदर, म्हणजे एक एलिमेंट आहे तो रिप्लेस केला जातो दुसऱ्या एलिमेंट सोबत, तर त्याला आपण विस्थापन अभिक्रिया बोलतो. आणि एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणजे उष्मादायी, मग त्यातनं उष्णता बाहेर पडते. ह्याचं सोपं उदाहरण सांगतो. आता हे डिकम्पोजिशन आणि डिस्प्लेसमेंट आपल्याला ज्यावेळेस क्वेश्चन्स पाहू त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहेत आपल्याला. एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिकचं सोपं उदाहरण आपल्या दैनंदिन जीवनात आहेत, त्यामुळे मी सांगू शकतो. एक्झोथर्मिक जे बोलतो आपण म्हणजे उष्मादायी अभिक्रिया, म्हणजे त्यातनं उष्णता बाहेर पडते. घरामध्ये काही लोक आहेत ना गावी, कलर देण्या अगोदर म्हणजे रंगकाम करण्या अगोदर ना भिंतींना चुना लावतात, चुन्याचा रंग देतात. तर तो जो चुना असतो ना, खडी चुना असतो, चुनखडी असते, त्याला पाण्यामध्ये टाकलं जातं. कशामध्ये टाकलं जातं? पाण्यामध्ये. ज्यावेळेस तो चुन्याचा जो खडा आहे आपण पाण्यामध्ये टाकतो त्यावेळेस ते पाणी ना गरम होतं, त्यामुळे ते चुना ज्यावेळेस तो पाण्यामध्ये मिक्स करायचा असतो आपल्याला, तर त्यावेळेस लाकूड किंवा एखादी जड लोखंडाची वस्तू घेऊन तो मिक्स केला जातो. डायरेक्ट कोण हात त्याच्यामध्ये टाकत नाहीत, कारण की त्याच्यामध्ये काय होतं, रिॲक्शन होते. चुन्याची अभिक्रिया
पाण्यासोबत होते आणि एक उष्णता क्रिएट होते, त्याला बोलतो आपण उष्मादाही अभिक्रिया, एक्झोथर्मिक अभिक्रिया बोलतो. त्यामध्ये हीट काय केली जाते, रिलीज होते. आणि उष्माग्राही अभिक्रिया म्हणजे काय होते, जर उष्णता तयार झाली तर तो एखादा एलिमेंट ती उष्णता काय करतो, ऍब्झॉर्ब करून घेतो. त्याला बोलतो आपण एंडोथर्मिक रिएक्शन आणि एक्झोथर्मिक. एक्झोथर्मिक म्हणजे उष्णता म्हणजे हीट रिलीज होते, एंडोथर्मिक मध्ये हीट जी आहे ती ऍब्झॉर्ब होते. हे सगळे जे मी पाच तुम्हाला रिॲक्शनची टाईप सांगितले, याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन विचारला जातो, रिॲक्शन दिली जाते आणि विचारलं जातं की कोणती रिॲक्शन आहे, कॉम्बिनेशन रिॲक्शन आहे, डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे, एक्झोथर्मिक आहे का एंडोथर्मिक आहे. क्वेश्चन विचारला जाईल त्या प्रकारे आणि त्या पॅरामीटर्सवर आपल्याला एक्सप्लेनेशन किंवा करेक्ट आन्सर चॉईस करायचं आहे. आणि हे लक्षात ठेवण्यासाठी मी शॉर्ट कीज दिलेले आहेत तुम्हाला. कॉम्बिनेशन रिॲक्शन काय प्रोड्यूस करून देतो, सबस्टन्सला एकत्र आणून देतो. कॉम्बिनेशन रिॲक्शन आहे तो सबस्टन्सला एकत्र करतो. विघटन म्हणजे डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे, डिकम्पोज करणं, तर त्याच्यामध्ये विघटन होतं. म्हणजे आता जो कचरा वगैरे आपण करतो, कुजवतो आणि मग नंतर त्याच्यापासून खत तयार होतं, ही विघटनाची क्रिया आहे. सो डिकम्पोजिशन ऑफ रिॲक्शन. नेक्स्ट आहे विस्थापन अभिक्रिया. एक एलिमेंट रिप्लेस करतो दुसऱ्या एलिमेंटला. म्हणजे दोन एलिमेंट ठेवले होते तर एकाचं रूपांतर दुसऱ्यामध्ये कन्वर्ट होऊन जातं, त्याला बोलतो आपण रिप्लेसमेंट ऑफ अदर. आणि एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक, एक्झोथर्मिकला बोलतो आपण त्यातनं हीट रिलीज होते म्हणजे उष्णता बाहेर पडते, त्याला बोलतो एक्झोथर्मिक. एंडोथर्मिक मीन्स ज्याच्यामध्ये हीट जी आहे ती काय केली जाते, हीट काय केली जाते, ऍब्झॉर्ब केली जाते, उष्णता शोषली जाते. हे पॉइंट्स आपण लक्षात ठेवूया. इथपर्यंत कळालंय का? हा आपला फर्स्ट पार्ट होता केमिस्ट्री रिझनिंगचा, ज्याच्यामध्ये आपण रिॲक्शन्स पाहणार आहोत. समजलंय का इथपर्यंत? हो समजलो. येस सर. ठीक आहे. प्रथमेश तुला काही डाऊट आहे का? तेजस, याच्यावर आपण क्वेश्चन्स पाहिले ना तर आपल्याला बऱ्यापैकी आयडिया येईल की क्वेश्चन्स कसे असतील आणि रिॲक्शन्स कशा ओळखायच्या. ठीक आहे, पुढच्या स्लाइडवर जातो मी. नेक्स्ट आहे, ह्याच्यामध्ये आपण दोन पार्ट पाहतोय केमिस्ट्री रिझनिंग मध्ये. फर्स्ट पार्ट जो होता तो रिॲक्शनचा होता आणि सेकंड पार्ट जो आपण लर्न करणार आहोत तो पिरियॉडिक ट्रेंड्सवर आहे. म्हणजे पिरियॉडिक टेबलचा जो कल आहे त्याच्यावर आधारित आपल्याला क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे, पिरियॉडिक टेबलला मराठीमध्ये बोलतो आवर्त सारणी. सो ह्याच्यामध्ये लॉजिकल केमिस्ट्री आपल्याला युज करावी लागते. म्हणजे लॉजिकल रसायनशास्त्र म्हणजे त्याचा अर्थ काय आहे आणि मग नीट आन्सर्स आपल्याला माहिती पाहिजे त्याच्यातले. तर याच्यामध्ये जे बेसिक 4 पॉइंट्स आहेत त्याच्यावर आपल्याला क्वेश्चन्स असतात. तर फर्स्ट आहे की ऍटॉमिक साईज, याच्यावर काही क्वेश्चन्स असतील. व्हॅलेन्सीवर काही क्वेश्चन असतील, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीवर काही क्वेश्चन्स असतील आणि मेटॅलिक नेचरवर काही क्वेश्चन असतील. आता ऍटॉमिक साईज काय आहे, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय आहे, व्हॅलेन्सी काय आहे, जर कोणाला माहिती असेल तर त्यांनी एक्सप्लेन करा, नसेल तर आपण पुढे त्याचं एक्सप्लेनेशन जाणून घेणारच आहोत. माझा फर्स्ट क्वेश्चन आहे तुम्हाला की टाइप्स ऑफ रिएक्शन पर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे. सो पिरियॉडिक ट्रेंड म्हणजे काय असतं की जे एलिमेंट्स आहेत जे निसर्गात आढळतात ते 117 एलिमेंट्स आहेत, म्हणजे मूलद्रव्य बोलतो आपण त्याला. जे मॅनमेड आहेत ते काहीतरी अराउंड 15 ते 20 मध्ये इन्क्लूड केले जातात. म्हणजे दोन गोष्टी इन्क्लूड करून, म्हणजे दोन जे नॅचरली आढळतात ते काहीतरी 97 आहेत आणि त्या 97 एलिमेंट मधलं मिक्सचर करून आपण जे मिळवले ते 117 एलिमेंट्स आहेत. सो त्या प्रत्येक एलिमेंटला ना एकाची स्पेस दिलेली आहे. सो त्या स्पेस नुसार त्यांचा कॅरेक्टरिस्टिक्स आणि प्रॉपर्टीज आपण लर्न करणार आहोत. त्या तुम्ही 10th स्टँडर्डचा जो सेकंड लेसन आहे पिरियॉडिक टेबल त्याच्यामध्ये लर्न केलेलं आहे. आणि केमिस्ट्रीमध्ये तर त्या पिरियॉडिक टेबल्सवर रिलेटेड आता 11th स्टँडर्ड मध्ये जरा हाय लेवलचे क्वेश्चन्स असतील. सो ऍटॉमिक साईज मीन्स व्हॉट, कोण सांगेल का? म्हणजे ऍटॉमिक साईज आपल्याला एलिमेंट साठी इम्पॉर्टंट आहे. सो मला एक मिनिट.
खुशी तू मला सांगू शकते का की व्हॅलेन्सी काय असतं? व्हॉट इज व्हॅलेन्सी? येस सर. नसेल माहित तर काही हरकत नाही, आपण पुढे जाऊया. आदर्श आश्रम स्कूल कोण सांगेल तिकडून? काय सर? व्हॅलेन्सी काय असतं? संयुजा म्हणजे काय असतं सांगू शकता का? नाही नाही सर, हा, आवाज येत नाही मला. माहित नाही सर. ओके, नो सर प्रॉब्लेम. व्हॅलेन्सी की बॅलेन्सी? व्हॅलेन्सी, व्हॅलेन्सी, संयुजा, सेकंड पॉइंट. ठीक आहे, विवेक तू सांगू शकतो? येस सर. त्या हा, एलिमेंट मधल्या आउटर मोस्ट सेल मधल्या जितके वन एलिमेंट असेल त्याला व्हॅलेन्सी म्हणतात. परत रिपीट कर. एखाद्या एलिमेंट मधल्या आउटर मोस्ट सेल मध्ये हम्म. जे पण एलिमेंट असतात त्याला व्हॅलेन्सी म्हणतात. ओके, व्हेरी गुड. त्याचं म्हणणं कसं की सगळ्यांना ऑर्बिट माहिती आहे सर का? मी सांगा. ओके, हा सांगू शकतो भाग्येश. तर एक जो ॲटम असतो तो दुसऱ्या ॲटमला किती इलेक्ट्रॉन देऊ शकतो किंवा घेऊ शकतो, शेअर करू शकतो, त्याच्याने तो किती स्ट्रॉंग आहे हे समजतं आणि त्यामुळे त्याची जी कंपाऊंड ती तयार होतात आणि त्यालाच व्हॅलेन्सी म्हणतात. बर, ठीक आहे. सर अजून गेन कोण? अँड लॉज आणि शेअर करतो इलेक्ट्रॉन्स. ओके, त्याला व्हॅलेन्सी बोलतो. ठीक आहे, व्हेरी गुड, चांगलं उत्तर होतं. आपण पुन्हा एकदा रिव्ह्यू करू याच्यावरच. व्हॅलेन्सी पहिला ऍटॉमिक साईज पाहूया, ठीक आहे, आणि मग मी व्हॅलेन्सीवर येतो. ऍटॉमिक साईज कोणाला माहिती आहे का? कोण सांगेल का ऍटॉमिक साईज काय असतं? सर अणुचा. म्हणजे तो जो ॲटम आहे त्या ॲटमची साईज किती आहे? व्हेरी गुड. बघा आता हायड्रोजन एक, आता एलिमेंट्स आहेत. एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्य. जे कोण मराठी मीडियम मध्ये त्यांच्यासाठी हा शब्द होता. एलिमेंट्स हा इंग्लिश शब्द आहे आणि त्याला मराठी शब्द आहे मूलद्रव्य. तर निसर्गात जे मूलद्रव्य आढळतात ते 97 आहेत, 97, आणि त्यांना एकत्रित करून अजून काही मूलद्रव्य तयार होतात. त्याला लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड्स मध्ये पण ठेवलेलं आहे. तर असे मिळून 117 एलिमेंट्स आहेत. आपल्या पुस्तकात 117 आहेत. तर मे बी ते चेंज होत राहतात. जसं जसं एलिमेंटवर रिसर्च केला जातो तेव्हा ते ऍड ऑन केले जातात. तर सुरुवातीला आपण जो पिरियॉडिक टेबल पाहिला तो मोस्लेचा पाहिला. मग आता मेंडेलिव्हचा जो पिरियॉडिक टेबल आहे तो आपण रीड केला वगैरे, ठीक आहे. तर मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबल नुसार आपल्याकडे 117 एलिमेंट्स आहेत. तर ऍटॉमिक साईज म्हणजे काय? प्रत्येक एलिमेंटला ना स्वतःचा आकार आहे, ऍटमचा आकार आहे. हायड्रोजन असा एक एलिमेंट आहे म्हणजे मूलद्रव्य आहे की त्याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे त्याच्या ऍटम मध्ये जो ऑर्बिट असतो, आता ऍटम म्हणजे काय तर पदार्थ असतो, एखादा एलिमेंट असतो, त्या एलिमेंटचा स्मॉलेस्ट पार्टिकल जो डिवाइड होत नाही, छोट्या पार्ट मध्ये जाऊन राहतो, त्याला बोलतो आपण ऍटम. त्या ऍटम मध्ये त्याच्या ऑर्बिटमध्ये जो एक इलेक्ट्रॉन फिरत असतो त्याला बोलतो आपण ऍटॉमिक साईज. तर हायड्रोजनचा एक आहे, हेलियमचा 2 आहे. म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन्स फिरतात त्याच्यानुसार त्याची साईज डिसाईड होते. नंतर लिथियम आहे, बोरॉन आहे, बेरिलियम आहे, असे भरपूर एलिमेंट्स आहेत. तर त्या प्रत्येकाची ना साईज नुसार मांडणी केलेली आहे. मग हायड्रोजनची सर्वात व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन त्याच्याकडे एकच आहे, तर त्याची ऍटॉमिक साईज पण कमी आहे. नंतर आपण येतो व्हॅलेन्सीवर. व्हॅलेन्सीवर कसं तर हायड्रोजनच्या ऍटमकडे एकच इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे त्याच्या ऑर्बिटमध्ये, त्याच्या जो पहिला एक ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन असेल तर त्याला आपण व्हॅलेन्सी बोलतो. कोणताही एक एलिमेंट आहे त्याच्या आउटर मोस्ट म्हणजे सर्वात बाह्यतम कवचामध्ये म्हणजे शेलमध्ये जितके इलेक्ट्रॉन्स असतात त्याला आपण व्हॅलेन्सी बोलतो. ते जे इलेक्ट्रॉन्स आहे तो दुसऱ्या ऍटम सोबत शेअर करू शकतो, त्याला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन बोलतो आपण. आणि फक्त व्हॅलेन्सी विचारलं तर व्हॅलेन्सी म्हटलं तर हायड्रोजनची किती आहे? एकच आहे. का ते पण सांगतो की कोणताही एलिमेंट आहे त्याच्या पहिल्या ऑर्बिटमध्ये जर 2 इलेक्ट्रॉन कंप्लीट झाले तो इनर्ट गॅसमध्ये कन्वर्ट होतो म्हणजे स्टेबल होतो. मग हायड्रोजनच्या ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, तर त्यामध्ये अजून एक दुसरा इलेक्ट्रॉन आला तो त्याचा स्टेबिलिटी कंप्लीट करतो आणि स्टेबल होऊन जातो, मग हिलियम मध्ये कन्वर्ट होऊन जातो. नंतर लिथियम आहे,
बोरॉन आहे. कार्बनकडे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. कार्बनकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 6 आहेत. तर त्याच्या पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि आउटर मोस्ट म्हणजे पहिलं शेल दुसरं शेल. मी एक्झाम्पल तुम्हाला समजवतो कसं असतं शेल आणि हे, म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी अंदाज येईल. जसं आपण कार्बन पाहिलं, कार्बनचा इलेक्ट्रॉन ऍटम पाहूया. तर कार्बनचा जो पहिला ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. हे तुम्ही पाहिलंय तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे, 10वीच्या बुक मध्ये पण आहे आणि 11च्या बुक मध्ये पण आहे. हे 2 इलेक्ट्रॉन पहिल्या याच्यामध्ये झाले. दुसऱ्या ऑर्बिट मध्ये 1 2 3 आणि हे 4 इलेक्ट्रॉन्स. एक कार्बनचं मी मॉडेल दाखवलंय, त्याचे ऑर्बिट्स दाखवले. तर पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, कारण की पहिल्या ऑर्बिटमध्ये 2च इलेक्ट्रॉन मावू शकतात स्टेबिलिटीसाठी, आणि त्याच्या नेक्स्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स ऑक्युपाय होतात, आणि 8 पेक्षा जास्तही असू म्हणजे 8 पेक्षा पुढे असतील तर ते नेक्स्ट ऑर्बिटमध्ये मोजले जातात. तर कार्बनच्या ऍटमचा जो साईज आहे ती जास्त आहे, त्यामुळे तो 6 प्लेसला येतो. त्याच्याकडे 6 इलेक्ट्रॉन्स असतात. आता त्याची व्हॅलेन्सी आपण पाहूया. व्हॅलेन्सी म्हणजे काय, की कार्बनला जर स्टेबल व्हायचं असेल तो आता ऍक्टिव्ह आहे, म्हणजे कारण की त्याचा आउटर मोस्ट शेल जे आहे ते कम्प्लीट फुलफिल नाहीये. मग तो ऍक्टिव्ह असल्यामुळे तो काय करतो, प्रत्येक एलिमेंट सोबत काय करतो, स्वतःचे इलेक्ट्रॉन शेअर करायला जातो आणि स्वतः स्टेबल व्हायला पाहतो. तर कार्बनच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 4च इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे तो दुसरा जो एलिमेंट आहे त्याच्याकडून जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन्स घेऊ शकतो, 4 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो आणि स्वतःला स्टेबलाइज करू शकतो. व्हॅलेन्सी म्हणजे काय, तर त्याचा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन जे ऑर्बिट आहे, म्हणजे शेवटचा जो ऑर्बिट आहे, त्याच्यामध्ये ते ऑर्बिट कम्प्लिटली फुलफिल होण्यासाठी जितक्या इलेक्ट्रॉनची गरज असते त्याला बोलतो आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. जसं नेक्स्ट एक्झाम्पल सांगतो, ऑक्सिजन. ऑक्सिजनकडे ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर आहे, ऍटॉमिक नंबरवर आपल्याला व्हॅलेन्सी कळते. तर ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर आहे तो 8 आहे, म्हणजे त्याच्याकडे 8 इलेक्ट्रॉन्स असतात आणि 8 प्रोटॉन्स पण असतात. तर ते प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्सच्या गोष्टीनुसार तो आपली काय करतो, व्हॅलेन्सी ठरवतो. मग ऑक्सिजनच्या फर्स्ट ऑर्बिटमध्ये तर 2 इलेक्ट्रॉन गेले, उरले किती, 6 इलेक्ट्रॉन. ते सेकंड ऑर्बिटमध्ये जातील. मग सेकंड ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स कमी पडतात. किती इलेक्ट्रॉन्स कमी पडतात, 2 इलेक्ट्रॉन्स कमी पडतात. तो काय करतो, इतर एलिमेंट सोबत स्वतःचे ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी दुसऱ्या एलिमेंट सोबत इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल हायड्रोजनचं एक्झाम्पल पाहूया. जसं वॉटर, H2O येतं. वॉटर हे स्टेबल आहे, ते आपण पाणी पिण्यासाठी वापरतो वगैरे, आणि त्याच्यापासून कोणाला काही त्रास होत नाही, स्टेबल आहे, न्यूट्रल आहे ते. तर ऑक्सिजन कडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत बाबा, तर त्या ऑक्सिजनकडे होते 8 इलेक्ट्रॉन्स, आणि हायड्रोजनकडे किती होते, 1 इलेक्ट्रॉन. म्हणून मी हायड्रोजनचे 2 एलिमेंट घेतले, H2 झाला, आणि ऑक्सिजनचा एकच मॉलिक्यूल घेतला, म्हणजे एकच ऍटम घेतला. तर ऑक्सिजनकडे 2 इलेक्ट्रॉन कुणाचे आले, तर हायड्रोजनचे 2 आले, आणि ऑक्सिजन स्टेबल झाला. आणि इथे अजून एक इलेक्ट्रॉन त्यांनी कुणासोबत शेअर केला होता, हायड्रोजननी ऑक्सिजन सोबत शेअर केला, आणि त्याच्यावर डबलेट जे आहे, म्हणजे पहिल्या ऑर्बिटची जी पोझिशन आहे ती फुलफिल केली आणि तो स्टेबल झाला. तर ती व्हॅलेन्स, आपण जेव्हा इलेक्ट्रॉन तो शेअर करतो ना एकमेकांसोबत, त्याला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन बोलतो. आणि फक्त व्हॅलेन्सी हा प्रश्न विचारला तुम्हाला, तर आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्याला किती इलेक्ट्रॉन्सची नीड आहे जेव्हा तो एलिमेंट आहे स्टेबल होईल, त्याला बोलतो आपण व्हॅलेन्सी. समजतंय? येस सर. हो सर, समजतंय. ठीक आहे. नेक्स्ट आहे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, म्हणजे कोणत्या एलिमेंटची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे, त्याला एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवेल तर व्यवस्थित समजून येईल. आणि नेक्स्ट आहे मेटॅलिक नेचर, म्हणजे धातूंचं स्वरूप. धातू 2 प्रकारमध्ये मोडले जातात, अधातू आणि धातू. सो नेचर काय असतं ते आपण पुढे पाहूया पुढच्या स्लाइड मध्ये. मी ही स्क्रीन चेंज करतो. ठीक आहे. सो ज्यावेळेस केमिस्ट्री रिझनिंग मध्ये जेव्हा पिरियॉडिक ट्रेंड्स आपण पाहतो, तर
पिरियॉडिक टेबलमध्ये हा पॉइंट आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट आहे, जो आपण की पॉइंट्स म्हणून कन्सिडर करतो, तुमच्या समोर आहे. ज्यावेळेस आपण ऍटॉमिक साईज इन्क्रीजेस डाऊन अ ग्रुप, म्हणजे पिरियॉडिक टेबलमध्ये ज्यावेळेस आपण गणांनुसार म्हणजे स्टेप बाय स्टेप खाली जात असतो, तेव्हा अणूंचा कवच वाढतं, म्हणजे ऑर्बिट वाढतं. प्रत्येक ऍटमचा, अणू म्हणजे ऍटम, तर त्या प्रत्येक अणूचा आकार वाढतो त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटनुसार. त्यामुळे प्रत्येक ऑर्बिट आहे तो त्याच्यानुसार मांडला गेलेला आहे. ऍटॉमिक साईज डिक्रीजेस अक्रॉस अ पिरियड ड्यू टू द मोर न्यूक्लिअर पूल. म्हणजे आवर्तात, म्हणजे आडव्या ओळीमध्ये जेव्हा आपण पुढे जातो आडव्या प्रकारात, तेव्हा अणु आकार काय होतो, कमी होतो. आणि मेटल लूज इलेक्ट्रॉन इझिली, सो इट इज कॉल्ड एज अ गुड कंडक्टर. धातूंमध्ये इलेक्ट्रॉन काय होतात, ते सहजपणे मुक्त होतात. तर त्याला तर धातूंमधनं इलेक्ट्रॉन सहजपणे मुक्त होतात, तर त्याला आपण काय बोलू शकतो, गुड कंडक्टर्स. सो धातू हे गुड कंडक्टर्स असतात आणि अधातू हे बॅड कंडक्टर्स असतात. म्हणजे मेटल्स आर गुड कंडक्टर्स, नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर्स. सो दिस ट्रेंड्स हेल्प्स टू, म्हणजे जो पिरियॉडिक टेबलचा जो कल आहे, जी प्रवृत्ती आहे, त्याच्यामुळे आपल्याला अभिक्रियेचा अंदाज समजतो की ही अभिक्रिया किती लवकर होते, किती उशिराने होते, ह्याच्यामध्ये काय गोष्टी घडू शकतात, ह्याचा एक अंदाज आपण मांडू शकतो. तर ह्याचे हे जे आपण आता थेअरी पाहिली, याचे जर आपण पिक्चर पाहिले तर आपले बरेचसे डाऊट्स क्लिअर होतील. तर मी पुढे सर प्रेझेंट मला ना करतो. एक डाऊट आहे. हा, बोल ना बेटा. पिरियडिक टेबल मध्ये लेफ्ट कडून राईट जाताना इलेक्ट्रॉनिक वाढते की राईट कडून लेफ्ट कडे जाताना? पण पाहूया तो आता पॉइंट. म्हणून तर मी बोललो की पिक्चर पॉइंट्स आपल्याला व्यवस्थित कळते. मी येतो त्या पॉइंटवर. सो नेक्स्ट स्लाइड तुम्हाला दिसते माझी. बेटा तुझ्या प्रश्नाकडे मी येतोय. ठीक आहे, आपला तोच पॉइंट आहे पुढं टेबलमध्ये. ठीक आहे, तर पहिला ऍटॉमिक साईज आणि मग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा पण पॉइंट आपण पाहूया. ठीक आहे, म्हणजे तुमचे क्वेश्चन सगळ्यांचे, जसं आता भाग्यशीला क्वेश्चन होता तसा नेक्स्ट क्वेश्चन सगळ्यांचे येऊ शकतात. तर आपण पिक्चर प्रेझेंट पाहूया, जेणेकरून आपल्याला हे पॉइंट क्लिअर होतील. आता ऍटॉमिक साईज तुम्हाला माहित नव्हतं, तर त्याचा एक्झाम्पल आपण पाहूया की इथं ऍटॉमिक साईज मध्ये पिरियॉडिक टेबल आहे. पिरियॉडिक टेबलमध्ये जे ऍटॉमिक साईज आहे ना, वरतून उभे जे असतात वर्टिकल कॉलम जे आहेत, वर्टिकल कॉलमला आपण ग्रुप बोलतो आणि हॉरिझॉन्टल ज्या रोज आहेत त्याला आपण पिरियड्स बोलतो. मराठीमध्ये त्याला गण बोलतात. जो कॉलम आहे त्याला गण बोलतो. आणि जे आडवे असतात त्याला काय बोलतो आपण, आवर्त. समजलंय का सर्वांना? ज्या आडव्या ओळी आहेत त्याला आवर्तन बोलतो आणि उभ्या असतात त्याला गण बोलतो. ग्रुप आणि पिरियड असे डिस्ट्रीब्युशन असतात. ठीक आहे, तो पुढचा पॉइंट पाहूया आपण. ऍटॉमिक साईज म्हणजे काय असतं? ऍटॉमिक साईज मीन्स द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द न्यूक्लियस टू द आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन ऑफ द शेल ऑफ ऍटम. ऍटॉमिक साईज म्हणजे सेंटर पासून, म्हणजे अणुकेंद्रकापासून जेवढे इलेक्ट्रॉन्स लांब लांब अंतरावर आहे तर त्याला बोलतो आपण ऍटॉमिक साईज. ऍटॉमिक साईज इन्क्रीजेस डाऊन अ ग्रुप, मोर शेल आर ऍडेड. डाऊन अ ग्रुप म्हणजे काय? म्हणजे हायड्रोजन हा जो पहिला गण बघितला आपण, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, नंतर पोटॅशियम. दिसतंय का तुम्हाला माझी स्क्रीन? येस सर, दिसते. हा, तर एक मिनिट. या स्क्रीन मध्ये बघा, तुम्हाला सुरुवातीला ऍटॉमिक साईज मध्ये इथं हायड्रोजन, माझा कसं दिसतोय का तुम्हाला? इथे कर्सरवर बघा, मी इथे हायड्रोजन आहे. ठीक आहे, हायड्रोजन नंतर इथे लिथियम. यांची मांडणी अशी का केलेली आहे माहितीये का? कारण की हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर जो आहे तो 1 आहे. मग त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन असेल? 1. लिथियमचा ऍटॉमिक नंबर आहे 3. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये पुन्हा 1. हा, सोडियमचा ऍटॉमिक नंबर हा येतो 11. किती येतो? 11 येतो का रे? नक्की? येस सर. तर पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये पुन्हा 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या ऑर्बिटमध्ये पुन्हा किती इलेक्ट्रॉन राहतो? 1.
म्हणून ते सगळे ज्यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन राहतो ना, त्यांना एकाच कॉलम मध्ये ठेवले. मग त्याला पिरियड 1 बोलतो, सॉरी ग्रुप 1 बोलतो. ग्रुप 1 का बोललं जातं? कारण की त्यांच्या सर्वात लास्ट ऑर्बिटमध्ये फक्त 1 इलेक्ट्रॉन असतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम असे येलो कलर मध्ये बाजूला दिसत आहेत. तर त्यांच्या ऑर्बिटमध्ये 2-2 इलेक्ट्रॉन असतील. सॉरी हा, त्याच्यामुळे त्यांना त्या प्रकारे ठेवलेले. मग ऍटॉमिक साईज इन्क्रीजेस अ डाऊन ग्रुप म्हणजे काय की हायड्रोजनकडे एकच ऑर्बिट आहे, कारण की त्याच्या फर्स्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. लिथियमकडे 2 ऑर्बिट आहे. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन जातील आणि नेक्स्ट त्याच्यानंतरचे जे ऑर्बिट येईल त्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन राहील. मग सोडियमकडे 3 ऑर्बिट येतील. म्हणजे बघा हायड्रोजन पहिला आहे म्हणजे छोटा, त्याचं ॲटॉमिक साईज झालं 1. लिथियमकडे ऑर्बिट येतात 2, त्यामुळे तो सेकंड पोझिशनला आला. त्याच्यानंतर कोण येतं? सोडियम. त्याच्याकडे 3 ऑर्बिट येतात म्हणून तो तिसऱ्या रँकला आला. मग ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस इन अ डाऊन ग्रुप, म्हणजे उभ्या कॉलम नुसार मध्ये जाऊ आपण त्यावेळेस ॲटॉमिक साईज काय होते? वाढत जाते. वाढते. ठीक आहे, समजलंय का हे तुम्हाला? म्हणून मी पिक्चर ठेवलाय तुम्हाला की बरेचसे क्वेश्चन जेव्हा मी पिरियोडिक टेबल तुम्हाला दाखवेल तर बऱ्याचशा गोष्टी तुमच्या कळून येतील. आणि लॅन्थिनाइड आणि ऍक्टिनाइड मध्ये ज्यावेळेस आपण पाहतो तेव्हा राईट टू लेफ्ट जातो ना आपण, राईट पासून लेफ्ट कडे, तेव्हा त्यांची ऍटॉमिक साईज वाढते. ठीक आहे. ऍटॉमिक साईज डिक्रीजेस अक्रॉस द पिरियड. बघा पिरियड नुसार जाऊ तर ती डिक्रीज होत जाते. आडव्या ओळीनुसार कमी कमी होत जाते. राईट साइड कडून लेफ्ट साइड कडे जाऊ त्यावेळेस ती ऍटॉमिक साईज काय होते? डिक्रीज होऊन जाते. सोडियम इज बिगर दॅन लिथियम. बघा इथं एक्झाम्पल दिले, सोडियम Na इज बिगर दॅन लिथियम. सो बिकॉज सोडियम हॅज मोर इलेक्ट्रॉन्स ऑफ द शेल. त्यामुळे तो बघा लिथियमच्या खाली ठेवलेला आहे, वरती ठेवलेला नाहीये. तर बेसिक आपल्याला एवढंच कळलं पाहिजे की व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये आपण जाऊ त्यावेळेस ऍटॉमिक साईज इन्क्रीज होत जाते. आणि ऍटॉमिक साईज डिक्रीज केव्हा होते? अक्रॉस द पिरियड आणि डाऊन द ग्रुप. अक्रॉस द पिरियड असेल तर न्यूक्लिअर अट्रॅक्शन इन्क्रीज होतं. हे क्वेश्चन जे आहे ते ब्रॅकेट मधला जो पॉइंट आहे हे पण लक्षात ठेवा. हे मी तुमच्यासाठीच लिहून दिलेले आहेत. का तर याच्यावर सुद्धा आपल्याला एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. हे की पॉइंट्स आहेत जेणेकरून तुम्हाला आन्सर्स क्वेश्चन विचारले जातात. सो इथपर्यंत कळालेलं आहे की ऍटॉमिक साईज कशी इन्क्रीज होते? व्हर्टिकल पोझिशन पासून डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये जाऊ तेव्हा ऍटमची साईज वाढत वाढत जाते इन अ ग्रुप. ऍटॉमिक साईज डिक्रीजेस अक्रॉस द पिरियड आणि आडव्या ओळीनुसार जाऊ तर ती काय होते? डिक्रीज होत जाते, कमी कमी होत जाते हॉरिझॉन्टली डायरेक्शन मध्ये. इन्क्रीज कशी होते? वरून खाली येताना डाऊन ग्रुप मध्ये. नेक्स्ट आहे, नेक्स्ट स्लाइड वर जातोय व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सीचा पॉइंट आपण पाहूया. सर तुम्ही ग्रुपला सेंड करून देणार का? मला तुमची स्क्रीनच दिसत नाहीये. बेटा तुझ्याकडे नेटवर्क इश्यू असेल तर असा प्रॉब्लेम येऊ सर. शकतो. हो, तर तू एकदा लेफ्ट करून जॉईन करते का? केलं होतं ना सर. ठीक आहे, मग मी 1 मिनिट. आता मग अशा वेळेस ना रेकॉर्डिंग जी मिळेल ना तुम्हाला त्याच्यावर तुम्ही पाहून घेऊ शकता. मी स्क्रीन तुम्हाला तर शेअर करू शकत नाही आता लगेच. तर तुम्ही रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल त्यातनं तुम्ही पॉइंट्स काढून घेऊ शकता. रेकॉर्डिंग तुम्हाला मिळते ग्रुपवर पुन्हा जर Yes, रिव्हिजन sir, हवी yes. असेल तर. ठीक आहे. येस सर. हो सर. ओके. आणि जर माझा आवाज जर ब्रेक झाला असेल तर मग तुम्हाला रेकॉर्डिंग मिळेल तर तिथे व्यवस्थित आवाज येईल. काही डाऊट्स असतील तर ते बघत पाहत चला. आणि तरी सुद्धा तुमचे डाऊट्स असतील तर जेव्हा नेक्स्ट सेशन असेल आपण त्यावेळेस आपण डाऊट्स क्लिअर करू. ठीक आहे. येस सर. येस सर. ओके ओके ओके. पुढचा पॉइंट आहे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. बघा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स कसे आहेत? मी तुम्हाला ऍटमचं पूर्ण मॉडेल पण दाखवले. ऍटमच्या सेंटरला ना प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स असतात. ते लाल कलरचे जे पॉइंट्स आहेत, पिक्चर दिसत असेल तुम्हाला, ते लाल कलरचे जे पॉइंट्स आहेत ते न्यूट्रॉन्स आहेत. आणि ग्रीन कलरचा डॉट आणि प्लस लिहिलाय ना ते प्रोटॉन आहेत. आणि ब्लू कलरचे डॉट आहेत त्याच्यावर आडवी रेष मारलेली आहे ते इलेक्ट्रॉन्स आहेत. आता ह्याच्या समोर मी तुम्हाला जो एक ऍटम ठेवलाय तो बोरॉनचा ऍटम आहे.
ठीक आहे. तर बोरॉनच्या ऍटम्स मध्ये व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन, व्हॅलेन्स शेल म्हणजे काय बोलतो, ज्या ऑर्बिट, जो शेवटचं ऑर्बिट असतं ना त्याला शेल सुद्धा बोललं जातं. म्हणजे इथे जो तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय ऍटमचं, तर त्याच्यामध्ये जे आउटर मोस्ट गोल दिसतोय ना, शेवटची बाहेरची कडा, त्याला व्हॅलेन्स शेल बोललं गेलेलं आहे. हा जो बाहेरचा कडा आहे ना त्याला व्हॅलेन्स शेल बोललं गेलंय, कारण की त्याच्यात व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात. आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती आहे त्याच्यामध्ये, 1, 2 आणि 3. बोरॉनचा जो ऍटम आहे त्याच्यामध्ये किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असतील, तर बाबा 3 असतील, कारण की त्याचा ऍटॉमिक नंबर किती होता, 5 होता. ऍटॉमिक नंबर किती आहे, 5. नेक्स्ट आहे व्हॅलेन्सी इज द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ अन ऍटम. व्हॅलेन्सी काय असतात, इज द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ ऍटम, म्हणजे इलेक्ट्रॉन प्रोटॉन हे सगळे एकत्र असतात. आणि कंबायनिंग कॅपॅसिटी म्हणजे काय, की आपला एक इलेक्ट्रॉन दुसऱ्यासोबत शेअर करणं आणि मग कंबाईन होणं. जसं H2O, हायड्रोजनचं आणि ऑक्सिजनचं जेव्हा कॉम्बिनेशन होतं तेव्हा एक वॉटर मॉलिक्यूल तयार होतो. सो व्हॅलेन्सी इज द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ ऍटम, म्हणजे 2 किंवा 3 ऍटम एकत्र येतात त्याला बोलतो आपण कंबाईन. सो हे काय दाखवतं आपल्याला, व्हॅलेन्सी ऑफ इलेक्ट्रॉन्स आपल्याला 3 गोष्टी दाखवतं. एक तर इलेक्ट्रॉन लूज होतात, इलेक्ट्रॉन गेन होतात, किंवा इलेक्ट्रॉन एकमेकांसोबत शेअर केले जातात रिॲक्शन मध्ये. तर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे, ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती आहे, असे क्वेश्चन एक्झामला विचारले जाऊ शकतात. जसं आता मी इथे एक्झाम्पल म्हणून दिलंय की हायड्रोजन हॅज व्हॅलेन्सी 1. का, तर त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. त्याला दुसरा इलेक्ट्रॉन मिळाला तर त्याचं ऑर्बिट कम्प्लीट होऊन जाईल. आता आपल्या समोर जो एक्झाम्पल दिलंय ते बोरॉन ऍटमचं आहे. त्याच्यामध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत, पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 आणि दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 3. बरोबर आहे ना. तर मग याची व्हॅलेन्सी आपण बोलू का की 5 आहे, कारण की 5 इलेक्ट्रॉन लागतील. तर हे चुकीचं आहे. हा काय करतो, स्वतःचे 3 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो आणि त्याची पेअरिंग कंप्लीट करतो. मॅक्झिमम व्हॅलेन्सी किती असते, 4. 4 पेक्षा जास्त दिले पण जात नाहीत आणि घेतले पण जात नाही. 4 पेक्षा जास्त, म्हणून याची व्हॅलेन्सी किती आहे, 3. कळतंय. बऱ्याच लोकांना हा डाऊट असतो की समजा हायड्रोजनकडे एकच इलेक्ट्रॉन आहे, ठीक आहे, त्याच्या फर्स्ट ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, मग तो 7 दुसऱ्यांकडून घेईल का, तर नाही. फर्स्ट ऑर्बिटची कॅपॅसिटी किती आहे इलेक्ट्रॉन घेण्याची, 2. मग तो एक स्वतःचा इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो किंवा दुसऱ्याचा एक इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे, 4 आहे. का 4 आहे, कारण की त्याचा जो ऍटॉमिक नंबर आहे 6, तर पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन जातील आणि दुसरा जो ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन. तो स्वतःचे 4 इलेक्ट्रॉन दुसऱ्यासोबत शेअर करू शकतो. ठीक आहे, 4 पेक्षा जास्त देऊ शकत नाही, कारण की त्याच्या ऑर्बिटमध्ये 4च इलेक्ट्रॉन जातात. तसं सोडियम आणि क्लोराईड, क्लोराईडकडं 17, क्लोरीन, सोडियम आणि क्लोरीन, तर क्लोरीनकडं 17 इलेक्ट्रॉन्स आहेत. तर पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8, म्हणजे झाले 10, आणि तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 7. बरोबर, पहिल्यात 2, दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यामध्ये 7, टोटल किती झाले, 17. मग तो 7 इलेक्ट्रॉन दुसऱ्यांना देण्यापेक्षा खूप एनर्जी त्याला द्यावी लागेल, तर तो काय करतो, दुसऱ्याचा एक इलेक्ट्रॉन आपल्यासोबत शेअर करतो. मग क्लोरीनची व्हॅलेन्सी किती आहे, तर तुम्ही मगाशी बोललो की सर तुम्ही मला सांगितलं होतं की शेवटचा जो ऑर्बिट असतो त्याच्यामध्ये ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन ची कमी आहे, किंवा 7 इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये, मग त्याचा ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी त्याला एक कमी पडतं, तर तो दुसऱ्याकडून 1 इलेक्ट्रॉन घेतो, मग त्याची व्हॅलेन्सी 1 झाली. पण तो 7 देऊ शकत नाही. मॅक्झिमम किती व्हॅलेन्सी असते, 4. तो एखादा कोणताही एलिमेंट 4च इलेक्ट्रॉन्स दुसऱ्यासोबत देऊ शकतो किंवा दुसऱ्याचे 4 घेऊ शकतो. 7 कोणाला देता येणार नाही. मग तो काय करतो, देण्यापेक्षा, स्वतःचे इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा दुसऱ्याकडून तेवढे इलेक्ट्रॉन घेतो. जसं मी मगाशी ऑक्सिजनचं पण सांगितलं, पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 6 इलेक्ट्रॉन. मग तो 6 देण्यापेक्षा काय करतो, दुसऱ्याचे 2 इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेतो, मग त्याची व्हॅलेन्सी किती झाली, 2. हे एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला दिलेलं आहे. मग तुम्ही बोला की सर मगाशी तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की आउटर मोस्ट मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स असतात त्याला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन बोलतो. हो बोलतो की, पण त्याचं सेकंड ऑर्बिट कम्प्लीट होण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, तेव्हा त्याचा ऑक्टेट कम्प्लीट होईल. तर त्याला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे, कारण की दुसऱ्या ऑर्बिटची कॅपॅसिटी आहे 8 इलेक्ट्रॉनची. मग तो 6 देण्याऐवजी काय करतो, 2 दुसऱ्याचे घेतो.
समजलंय का व्हॅलेन्सीचा पॉइंट? येस सर. Yes, sir. नेक्स्ट पॉइंट वर जाऊया. आता इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी बघा, कोणाचा तरी क्वेश्चन होता मला आता. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज द ॲबिलिटी ऑफ ॲटम टू अट्रॅक्ट इलेक्ट्रॉन्स टुवर्ड इट सेल्फ ड्युरिंग द केमिकल बॉन्ड. केमिकल बॉन्ड मध्ये पाय बॉन्ड, सिग्मा बॉन्ड जो असतो ना, 11वीला आहे पाय बॉन्ड, सिग्मा बॉन्ड, जे काही कॉन्सेप्ट. तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इन्क्रीज कशी होते? पिरियड मध्ये इन्क्रीज होते. आणि ह्याची डायग्राम पण तुमच्या समोर आहे. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिक्रीज कधी होईल? जेव्हा आपण ग्रुप मधनं टॉप पासून डाऊन मध्ये येऊ तेव्हा ती इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिक्रीज होते. आणि लेफ्ट पासून राईट मध्ये जाऊ त्यावेळेस इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इन्क्रीज होते. ग्राफ तुमच्या समोर आहे. मगाशी क्वेश्चन होता मला भाग्यश्रीचा. पिरियड मध्ये लेफ्ट पासून राईटला जाऊ ना, अकॉर्डिंग टू द पिरियड म्हणजे आवर्त मध्ये, तेव्हा लेफ्ट टू राईट ज्या वेळेस जाऊ तेव्हा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इन्क्रीज होते. आणि टॉप टू डाऊन जाऊ तेव्हा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिक्रीज होते. ऍटॉमिक साईज टॉप टू बॉटम मध्ये जाऊन त्यावेळेस इन्क्रीज होते आणि लेफ्ट टू राईट जाऊ त्यावेळेस डिक्रीज होते. क्वेश्चन समजले पाहिजेत तुम्हाला. याचा एक्झाम्पल म्हणून लक्षात ठेवा की हा क्वेश्चन बऱ्याचदा विचारला जातो. फ्लोरीन इज द मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट. हा क्वेश्चन बऱ्याचदा विचारला जाईल की असा कोणता एलिमेंट आहे त्याला मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट बोलतात. सो अवर आन्सर इज फ्लोरीन. समजलंय का सर्वांना? हा क्वेश्चन विचारला जातो. आणि क्वेश्चन मध्ये असं विचारलं जातं, विच ऑफ द करेक्ट आन्सर रिलेटेड टू इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. आणि आपला जो ट्रेंड मधच्या खाली 2 आन्सर दिलेले आहेत. इन्क्रीजेस अक्रॉस द पिरियड. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इन्क्रीजेस कधी वाढते? अक्रॉस द पिरियड. पिरियड मध्ये ज्यावेळेस आपण लेफ्ट साइड टू राईट साइड जाऊ त्यावेळेस इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इन्क्रीज होते. आणि डिक्रीज कधी होते? ग्रुपमध्ये व्हर्टिकल डायरेक्शन मधनं खाली जाऊ त्यावेळेस ती इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होते? डिक्रीज होते. हे आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलं जाईल. आणि पूर्ण टॉपिकचा जो समरायझेशन आहे तुम्ही खाली केलेलं आहे इथे, की मेटॅलिक नेचर काय असतं. मेटॅलिक नेचर रिफर्स टू द टेंडन्सी ऑफ ए एलिमेंट टू लूज ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम पॉझिटिव्ह आयन्स. तर त्याचा ट्रेंड काय आहे की इन्क्रीज ऍज द डाऊन ग्रुप. म्हणजे मेटॅलिक नेचर जे आहे ते इन्क्रीज कधी होतं? डाऊन ग्रुप मध्ये, म्हणजे वरून खाली येताना रेडियस नुसार. आणि नॉन मेटॅलिक कंडिशन जे असेल ते डिक्रीज अक्रॉस द पिरियड. पिरियड नुसार त्याची व्हॅल्यू काय होते? डिक्रीज होते. सो पोटॅशियम इज द मोर मेटॅलिक दॅन सोडियम. सो हा एक स्ट्रक्चर दिलेला आहे. याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारले जातील. आता आपण क्वेश्चन्स कडे मूव्ह होऊया. मला वाटतं मी बऱ्यापैकी डिटेल मध्ये सांगितलेलं आहे. जर काही डाऊट्स असतील तर नेक्स्ट सेशन मध्ये आपण पुन्हा याच्यावर थोडासा रिव्ह्यू करू आणि तुमचे डाऊट क्लिअर करू. मी अजून पिक्चर ऍड करेल जर काही डाऊट्स असतील तर नेक्स्ट स्लाइड मध्ये. आपण क्वेश्चन आन्सर कडे जाऊया. इथपर्यंत थांबलं तर चालेल का? येस येस सर. सर. मी नेक्स्ट स्लाइड प्रेझेंट करतो क्वेश्चन आन्सरशी. काही डाऊट्स असतील तर विचाराल. ठीक आहे. थोडक्यात मला रिव्ह्यू सांगाल कोणतरी तोपर्यंत की आज आपण काय काय शिकलो. मग क्वेश्चन कडे जाऊ. कोण सांगेल? आज आपण काय शिकलो कोण सांगेल? समराईज करायचं शॉर्ट मध्ये. तुम्ही काय समजला? माझा आवाज ऐकू येत नाही का तुम्हाला? खुशी, भाग्यश्री, विवेक कोण सांगेल? प्रथमेश पाटील. सर आज आपण पिरियडिक टेबल शिकला आणि व्हॅलेन्सी, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी हे पण शिकलो. हम्म. सर व्हॅलेन्सी शिकलो. आणि थांबा. ठीक आहे. ओके. हा बुधवी मोरे. सर आज आपण पिरियडिक टेबल बद्दल पाहिलं. नंतर
व्हॅलेन्सी म्हणजे काय असते ते पाहिलं आणि हम्म. आपण उदाहरण पण पाहिले आणि हम्म. आउटर मोस्ट शेल मध्ये जे इलेक्ट्रॉन असतात तेच व्हॅलेन्सी असतील असं नसतं हे हम्म. पण पाहिलं. बरं, ठीक आहे. याच्या अगोदर सुरुवातीला आपण व्हेरी गुड, सगळ्यांनी आन्सर दिलं. बऱ्याच लोकांना मला असं वाटतं विसर पडला असेल सांगण्यासाठी. सुरुवातीला आपण असं पाहिलं केमिकल रिॲक्शन्स आपण पाहिल्या ज्या की 5 टाईपच्या असतात. कॉम्बिनेशन रिॲक्शन, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, डिकम्पोजिशन रिॲक्शन, एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक रिॲक्शन्स, च्या 5 टाईपच्या रिॲक्शन्स बद्दल पाहिलं. रिॲक्शन्स मध्ये रिॲक्टन्स अँड प्रोडक्ट्स असतात त्याच्याबद्दल शॉर्ट मध्ये रिव्ह्यू पाहिला होता. एक्झाम्पल दिलं होतं मी लिंबू सरबतचं, भाग्यश्रीला विचारलं होतं. आणि त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट ज्याच्यावर जे डिफिकल्ट वाटतं आपल्याला आणि क्वेश्चन भरपूर त्याच्यावरच असतात, पिरियॉडिक टेबल. सो पिरियॉडिक टेबल्सवर आपण सुरुवातीला पाहिला ॲटॉमिक साईज ऑफ ॲटॉमिक साईज, सेकंड पाहिला आपण व्हॅलेन्सी, थर्ड पाहिला आपण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आणि फोर्थ जो पार्ट पाहिला तो होता मेटॅलिक नेचर. सो याच्यावर आपण एकंदरीत रिव्ह्यू केलाय आणि याच्याशी रिलेटेड आपल्याला क्वेश्चन्स पाहिजे. तर आपण क्वेश्चन स्टार्ट करूया. क्वेश्चनचे जे पॅरामीटर आहे ते पहिले 10 क्वेश्चन जे सोपे आहेत, जे तुमचं बेसिक्स नॉलेज पाहतात. उत्तर चुकली तरी काही हरकत नाही, पण प्रयत्न करा. आणि नंतरचे जे 5 प्रश्न आहेत की तुमचं बेसिक स्ट्रॉंग आहे तर थोडंसं डिफिकल्टी लेवल मी वाढवलेली आहे त्या क्वेश्चन मध्ये. आणि शेवटचे जे 5 क्वेश्चन्स आहेत ते डिफिकल्ट आहे की तुमचं नॉलेज किती स्ट्रॉंग आहे, की तुम्हाला किती पार्ट व्यवस्थित समजलेले आहेत. डिफिकल्टी लेवल इन्क्रीज केलेली आहे. 11th स्टँडर्ड साठी ते इझी असतील, पण 10th स्टँडर्ड साठी थोडंसं डिफिकल्ट होईल. पण 11th आणि 10th ला सोपा जाणारा पहिले 10 क्वेश्चन्स आहेत. 10th आणि 11th ला थोडेसे अवघड वाटतील. असा जो आहे तो मिड पॉइंट आहे 11 to 15 क्वेश्चन. आणि लास्ट जो क्वेश्चन असेल तो दोघांसाठी टफ असेल. पण क्वेश्चन जर समजला नाही तर विचारा, आपण स्टार्ट करूया. ठीक आहे. मी स्क्रीन शेअर करतो सर्वांसोबत. सर मी लेफ्ट होऊन जाऊ का? मला ना स्क्रीन दिसत नाही. तुम्ही ना स्क्रीन रेकॉर्डिंग ग्रुपवर सेंड करून देता का? हो हो चालेल. तू मीटिंग लेफ्ट कर आणि पुन्हा रिजॉईन कर, तुला दिसेल. नाही दिसलं तर मी हो. क्वेश्चन एक्सप्लेन पण करतोय, मग तुझे काही डाऊट्स असतील ते क्लिअर होऊन जातील. येस सर. रिजॉईन कर पुन्हा. स्क्रीन दिसते ना माझी सर्वांना? येस सर. ओके ओके. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज केमिकल रिॲक्शन? सो रासायनिक अभिक्रिया काय असते? मी बघा पहिले जे क्वेश्चन सांगितले असं केमिकल रिॲक्शन मध्ये काय बदल, व्हॉट इज केमिकल रिॲक्शन, कशामुळे बदल झालाय आणि त्यातली कोणती ऊर्जा आपण यूज केली, ह्या 3 पॅरामीटरवर केमिकल रिॲक्शन मध्ये क्वेश्चन्स असतात. तर फर्स्ट आहे आपला व्हॉट इज केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन म्हणजे काय? तर फर्स्ट ऑप्शन आहे चेंज इन अ शेप ओनली, फक्त आकार बदलणे. दुसरं आहे फॉर्मेशन ऑफ न्यू सबस्टन्स, एक नवीन सबस्टन्स तयार होते, एक नवीन पदार्थ तयार होणं. आणि नेक्स्ट आहे सी ऑप्शन, मेल्टिंग ऑफ सॉलिड, म्हणजे स्थायू पदार्थ वितळणे. आणि ब्रेकिंग ऑफ ग्लास म्हणजे काच तुटणे. तर तुम्हाला काय वाटतं कोणता आन्सर करेक्ट असेल आणि विथ एक्सप्लेनेशन सांगायचंय, काय असू शकतं त्याच्या मागे? तो मला ह्याचा आन्सर विवेक सांगेल पहिला. सर ऑप्शन नंबर बी, फॉर्मेशन ऑफ न्यू सब. का पहिले 2-3 बरोबर नाहीयेत आणि सीच का बरोबर, सॉरी बीच का बरोबर आहे? तुला काय वाटतं? चुकलं तरी हरकत नाही ना, एक्सप्लेनेशन आपण एवढे काही आपल्याला ह्याचे मार्क्स मिळणार नाहीत, पण आपलं उत्तर बरोबर येणं गरजेचं आहे ना, त्यामुळे. केमिकल रिॲक्शन तेव्हा होत असते तेव्हा सबस्टन्स, हे 2 सबस्टन्स किंवा एका सबस्टन्स पासून 2 सबस्टन्स भेटत असतात, त्यामुळे 2 न्यू सबस्टन्स तयार होत असतात. ओके ओके ठीक आहे. बघा
विवेकने आन्सर दिलंय ते बरोबर आहे. फॉर्मेशन ऑफ न्यू सबस्टन्स. केमिकल रिएक्शन मध्ये काय करतो आपण, 2 किंवा 3 रिएक्टंट्स घेतो बरोबर, आणि त्याच्यापासून एक नवीन पदार्थ तयार करतो. म्हणजे नवीन पदार्थ, जसं की एक्झाम्पल मी मगाशी एक्झाम्पल दिलं होतं तुम्हाला याचं आपलं एक मिनिट, लिंबू सरबतचं एक्झाम्पल दिलं होतं, आठवतंय का? की त्याच्यामध्ये लिंबू घेतला, साखर घेतलं, पाणी घेतलं आणि मीठ घेतलं. ह्याच्यापासून 2-3 पदार्थ आपण एकत्र केले आणि त्याची एक रासायनिक अभिक्रिया केली, आणि त्या रासायनिक अभिक्रियेमुळे काय झालं, एक नवीन पदार्थ तयार झाला. सो रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय, तर रासायनिक अभिक्रियेतून जुने पदार्थ बदलून एक नवीन पदार्थ तयार होतो. म्हणजे आता लिंबू नाहीसं, म्हणजे लिंबूची चव आहे, पण त्याबरोबर गोडी पण आहे, म्हणजे थोडस गोडसरपणा पण आहे, आंबटपणा पण आहे, थोडा सॉल्टीपणा पण आहे, आणि पाण्याची जी चव आहे ती बदलली आहे पूर्ण. हे सगळे जुने पदार्थांपासून एक नवीन पदार्थ तयार होतो ना, त्याला बोलतो आपण रासायनिक अभिक्रिया. म्हणून फक्त बऱ्याच जणांना असं वाटतं की सर असं हे पण उत्तर असू शकतं की चेंज इन अ शेप ओनली. तर फक्त शेप बदलू शकत नाही, फॉर्मेशन ऑफ न्यू सबस्टन्स, नवीन पदार्थ पण तयार होतो ना त्याच्यामध्ये. त्यामुळे आपलं आन्सर व्यवस्थित असलं पाहिजे. इथपर्यंत कळालंय का सर्वांना? तो करेक्ट आन्सर आहे आपलं फॉर्मेशन ऑफ न्यू सबस्टन्स. दुसरा प्रश्न आपण पाहूया. विच सबस्टन्स take a part in a chemical reaction? Which substance take a part in a chemical reaction? First answer is option A is product, option B is catalyst, option C is reactants, आणि D option is residues. प्रोडक्ट म्हणजे उत्पादित, कॅटॅलिस्ट मीन्स उत्प्रेरक, रिएक्टन्स म्हणजे अभिक्रियाकारक, आणि रेसिड्यूज म्हणजे एक पावडर फॉर्म मध्ये मिळतो जो आपल्याला अवशेष वगैरे असं बोलतो. ह्यातलं काय असेल करेक्ट उत्तर? याचं उत्तर मला बौद्धवी सांगेल. ऑप्शन सी, रिएक्टन्स. का बेटा, तुला का वाटतं असं हे उत्तर बरोबर असेल? कारण रिएक्टन्समुळे अणु आणि रेणूमधले जे बॉन्ड्स असतात ते तुटतात आणि त्यापासूनच नवीन प्रोडक्ट तयार होतं. ओके. अजून व्यवस्थित उत्तर मला हवं होतं. कोण सांगेल? बौद्धवीचं उत्तर बरोबर आहे, पण मला अजून व्यवस्थित उत्तर हवं होतं. प्रशांत, तू सांगू शकतो का? प्रश्न कळालाय का? दुसरा सेकंड क्वेश्चन. विच सबस्टन्स म्हणजे पदार्थ, टेक अ पार्ट इन अ केमिकल रिएक्शन. कोणते पदार्थ हे केमिकल रिएक्शनचा एक भाग असतात? सो प्रोडक्ट म्हणजे उत्पादित, कॅटॅलिस्ट, रिएक्टंट्स आणि रेसिड्यूज. केमिकल रिएक्शन करण्यासाठी आपण ते सहभागी होतात आणि मग त्याला केमिकल रिएक्शन बोलतो आपण. प्रोडक्ट म्हणजे उत्पादित, कॅटॅलिस्ट म्हणजे उत्प्रेरक, रिएक्टंट्स म्हणजे अभिकारक, आणि नेक्स्ट आहे रेसिड्यूज, अवशेष. त्याचं करेक्ट उत्तर आहे सेकंड ऑप्शन, सॉरी थर्ड ऑप्शन, रिएक्टंट्स. म्हणजे अभिक्रियाकारक किंवा प्रतिक्रियक बोलतात त्याला आपण. रिएक्टन्स म्हणजे जे पदार्थ आपण सुरुवातीला एकत्र घेतो ना त्याला अभिक्रियाकारक बोलतो. ते घेतल्याशिवाय ती अभिक्रिया होऊच शकत नाही. ठीक आहे. रासायनिक अभिक्रियेत कोणते पदार्थ सहभागी होतात असा मराठीमध्ये अर्थ होतो त्याचा प्रश्नाचा. त्याचं उत्तर आहे रिएक्टन्स. का? तर जसं मी एक्झाम्पल दिलं होतं लिंबू सरबतचं, तर लिंबू सरबत बनवण्यासाठी, अभिक्रिया करण्यासाठी अभिकारक लागतील ना पहिले, की कशामुळे करायची ती गोष्ट. तर लिंबू, साखर, पाणी आणि मीठ हे 4 पदार्थ मी घेतले, एकत्र केले आणि मग प्रोडक्ट मिळालं ते सरबत. तोपर्यंत पाणी वेगळं होतं, लिंबू वेगळा होता, सगळं काय वेगळं होतं. आणि मग त्यापासून जो पदार्थ झाला त्याला बोलतो प्रोडक्ट, तो लिंबू सरबत असेल. आणि कोणतेच पदार्थ सहभागी होतात त्याला अभिकारक बोलतो, मग त्याला रिएक्टंट्स म्हणून बोलतो आपण. ठीक आहे. नेक्स्ट आहे रस्टिंग ऑफ आयर्न
is an example of which reaction? Rusting of iron is an example of which reaction? कोणत्या रिएक्शनचा तो भाग आहे? मी पुन्हा सांगतोय, 5 रिएक्शनचे आपण पार्ट पाहिले होते, त्यातलं कोणत्या प्रकारात रस्टिंग ऑफ आयर्न इज अन एक्झाम्पल ऑफ रिएक्शन? कोणत्या रिएक्शनचा रस्टिंग म्हणजे गंज लागणे, आयर्न म्हणजे लोखंडाला गंज लागणे, हे कोणत्या अभिक्रियेचे उदाहरण आहे? तर तुम्हाला 4 अभिक्रियांचं उत्तर दिलेलं आहे, 4 अभिक्रिया सांगितलेल्या आहेत. डिकम्पोजिशन म्हणजे विघटन, कॉम्बिनेशन म्हणजे संयोग अभिक्रिया, सी ऑप्शन आहे डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन अभिक्रिया, डी मीन्स न्यूट्रलायझेशन अभिक्रिया म्हणजे उदासीन अभिक्रिया. कोणती अभिक्रियेचे हे उदाहरण आहे? कोण सांगेल याचं उत्तर मला? रोशनी, तू सांगू शकते? रोशनी, नो सर. काय झालं? मी म्हंटल नाही माहिती उत्तर तुला याचं? नाही. बरं, ठीक आहे. प्रश्न तर कळाला का माझा? प्रश्न कळाला का बेटा तुला? ठीक आहे. ओके. प्रथमेश, तुला कळालाय प्रश्न? येस सर. हा, आन्सर सांगू शकतो? प्रथमेश, आन्सर सांगू शकतो? आदर्श आश्रम शाळा, प्रदीप सर. जॉईन झाला. हा, सर, या प्रश्नाचा अर्थ सांगा. अर्थ मराठीत अर्थ सांग. रस्टिंग म्हणजे गंज लागणे, रस्टिंग ऑफ आयर्न म्हणजे लोखंडाला गंज लागणे, हे उदाहरण कोणत्या अभिक्रियेचं आहे? विच रिएक्शन. विच रिएक्शन म्हणजे कोणती रिएक्शन म्हणजे अभिक्रिया, विच म्हणजे कोणती, एक्झाम्पल म्हणजे उदाहरण. लोखंडाला गंज लागणे हे कोणत्या अभिक्रियेचं उदाहरण आहे? ऑप्शन ए डिकम्पोजिशन म्हणजे विघटन अभिक्रिया, ऑप्शन बी कॉम्बिनेशन अभिक्रिया, ऑप्शन सी डिस्प्लेसमेंट अभिक्रिया आणि न्यूट्रलायझेशन म्हणजे उदासीन अभिक्रिया. सो विवेक, मी ह्याला प्रदीपला क्वेश्चन विचारलाय. ज्यावेळेस कोणाला मी क्वेश्चन विचारेल तोच आन्सर देईल. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये उत्तर सांगणार ना, तर बरेच जण तेच उत्तर कॉपी करणार आणि बऱ्याच लोकांना क्वेश्चन कळत नाही. मग आता आपल्याला आन्सर पटकन मिळेल, पण परीक्षेच्या वेळेस तुम्ही एकमेकांच्या बाजूला नसणार आहे, मग त्यावेळेस प्रॉब्लेम होणार. हा प्रदीप, काय असेल उत्तर? याचं करेक्ट उत्तर आहे कॉम्बिनेशन अभिक्रिया, मीन्स कॉम्बिनेशन रिएक्शन. का तर याचं उदाहरण मी स्लाइड मध्ये दिलं होतं. जेव्हा पाणी आणि लोखंड आणि ऑक्सिजन हे एकत्र येतात त्यावेळेस गंज लागतो, तोपर्यंत एक गंज लागू शकत नाही. सो हे कॉम्बिनेशन रिएक्शनचं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. विच रिएक्शन रिलीजेस हीट एनर्जी? विच रिएक्शन रिलीजेस हीट एनर्जी? कोणती अशी अभिक्रिया आहे त्यातून उष्णता ऊर्जा बाहेर पडते? एंडोथर्मिक डिकम्पोजिशन, एक्झोथर्मिक और फिजिकल. एंडोथर्मिक उष्मादायी, उष्माग्राही, आणि डिकम्पोजिशन मीन्स विघटन, एक्झोथर्मिक म्हणजे उष्मादायी आणि फिजिकल म्हणजे भौतिक अभिक्रिया. तर याचं उत्तर मला रोशनी सांगेल. हॅलो विवेक, तू सांगू शकतो उत्तर याचं? येस सर. ऑप्शन नंबर सी, एक्झोथर्मिक. एक्झोथर्मिक. विच रिएक्शन रिलीजेस द हीट एनर्जी? कोणती अशी अभिक्रिया आहे त्यातनं उष्णता बाहेर पडते? रिलीज म्हणजे बाहेर पडते. सो एंडोथर्मिक, एक्झोथर्मिक ऑप्शन आहे आपला. एंडोथर्मिक पहिला, दुसरा डिकम्पोजिशन, तिसरा एक्झोथर्मिक आणि
चौथा आहे फिजिकल. तर याचं करेक्ट उत्तर काय आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे एक्झोथर्मिक, ऑप्शन नंबर सी. कारण की त्याला उष्णता त्यातनं बाहेर पडली पाहिजे. एक्झोथर्मिक मध्ये त्यातनं उष्णता आपल्याला बाहेर पडते. एंडोथर्मिक मध्ये उष्णता शोषली जाते. एक्झो म्हणजे बाहेर पडणे आणि एंडो म्हणजे आतमध्ये घेणे, म्हणजे ठीक आहे. सो उष्णता शोषली जाते तो एंडोथर्मिक मध्ये, आणि एक्झोथर्मिक मध्ये उष्णता काय करते? बाहेर पडते. तर करेक्ट ऑप्शन आहे आपलं सी. ठीक आहे, मी पुढच्या क्वेश्चन वर जातो. बाकीचे क्वेश्चन तुम्ही करू शकता यातले. मी 15वा क्वेश्चन एक घेतोय. इन डिस्प्लेसमेंट रिएक्शन व्हॉट हॅपन्स? डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये काय घडतं? टू कंपाऊंड जे आहेत, कंपाऊंड्स म्हणजे संयुग एकत्र येतात. अ कंपाऊंड ब्रेक्स डाऊन. कंपाऊंड जे आहेत, जे संयुग तयार झालेले आहेत, ती वेगवेगळी होतात. आणि ऑप्शन सी आहे मोर रिएक्टिव्ह एलिमेंट्स रिप्लेस अ लेस रिएक्टिव्ह वन. म्हणजे जे अधिक क्रियाशील एलिमेंट असतात ते बदलले जातात कमी क्रियाशील एलिमेंट, एका कमी एलिमेंट सोबत ते बदलले जातात, रिप्लेस केले जातात म्हणजे. आणि लास्ट ऑप्शन आहे हीट इज ऍब्झॉर्ब, म्हणजे उष्णता शोषली जाते. तर याचं करेक्ट आन्सर काय असेल? प्रश्न कळालाय का तुम्हाला? हा विवेक. येस सर, ऑप्शन नंबर सी. ओके, ऑप्शन नंबर सी. हा बौद्धवी, तू सांगू शकते याचं उत्तर? एक्सप्लेनेशन. येस सर, ऑप्शन नंबर सी. कारण एक्सप्लेनेशन. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन मध्ये जो जास्त रिॲक्टिव्ह एलिमेंट असतो तो कमी रिॲक्टिव्ह एलिमेंट. ठीक आहे, बौद्धवीचं उत्तर बरोबर आहे. की याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये मी एक्झाम्पल देताना तुम्हाला सांगितलं होतं की त्याच्यामध्ये एलिमेंटचं रिप्लेसमेंट केलं जातं. म्हणजे जो हायली रिएक्टिव्ह आहे त्याला लेस रिएक्टिव्ह सोबत रिप्लेस केला जातो. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याकडे एक 20 क्वेश्चन आहेत. मी तुम्हाला याची जी पीडीएफ आहे ती तुम्हाला ग्रुपला सेंड करतो. तुम्ही प्रॅक्टिस करा आणि मग काही डाऊट्स असतील ते कम्प्लीट करू. हा बौद्धवी, तुझं काही डाऊट्स आहेत का? हात वरती केले. नो सर. ओके, सो मी आज सेशन इथे थांबवतो. प्रॅक्टिस करा. काही डाऊट्स असतील तर नेक्स्ट सेशन मध्ये आपण पाहू. ठीक आहे, मी ही शीट तुम्हाला ग्रुपला शेअर करतो. ओके, बाय. बाय सर, गुड नाईट.